नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. टनेल इंजिनिअरिंगच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आपलं 4th युनिट सुरू आहे ज्याचं नाव आहे टनेलिंग मेथड. ऑलरेडी आपण याचं एक व्हिडिओ लेक्चर आपल्या ॲपमध्ये अपलोड केलेलं आहे आणि हे सेकंड व्हिडिओ लेक्चर आहे आपल्या 4th युनिटचं. बघा, टनेलिंग मेथडमध्ये आपल्याला दोन प्रकारच्या ग्राउंड कंडिशनमध्ये मेथड डिस्कस करायचे आहेत. एक तर हार्ड रॉक असेल तर त्यातल्या मेथड आणि सॉफ्ट सॉईलच्या मेथड. सो प्रिव्हियसली आपण बघितलं की हार्ड रॉकमध्ये जवळजवळ 5 ते 6 प्रकारच्या मेथड आहेत आणि यापैकी फुल फेस मेथड आणि ड्रिफ्ट मेथडचा पोर्शन आपण ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये ज्या रिमेनिंग मेथड आहेत जसं की हिडिंग बेंच मेथड, कॅन्टिलिव्हर कार डम मेथड, NATM मेथड आणि पायलट टनेल मेथड याबद्दल आपण आणखी थोडं डिटेलमध्ये इथं समजून घेणार आहोत. तसंच सॉफ्ट सॉईल जर असेल तर यामध्ये जवळजवळ बघा 12 ते 13 मेथड्स आहेत. काही मेथडना टिंबरिंगची इमिडिएट गरज असते, काही मेथड अशा आहेत की यांना टिंबरिंगची गरज नसते. तर या सगळ्या मेथड लक्षात घ्या. पुढे आता आपण काय केलं की हार्ड रॉकमध्ये जर टनेलिंग करायची असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की ही गोष्ट खूप खर्चिक असते, कॉस्टली असते. तर त्यामुळे प्रत्येक ॲक्टिव्हिटी करत असताना तुम्हाला खूप काळजीपूर्वक वर्क करायचं आहे हे तुम्ही ह्या स्लाईडवरती समजून घेतलं. नंतर पुढच्या स्लाईडवरती आपण बघितलं होतं की सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन काय असेल. सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागतं की जो क्रॉस सेक्शन आहे त्याचं सेटिंग अप करायचं, ड्रिल करायचं म्हणजे ड्रिलिंग ऑपरेशन परफॉर्म करा. ड्रिल झालेले जे होल आहेत त्या होलला आपण लोड करतो विथ द हेल्प ऑफ एक्सप्लोजिव्ह आणि फायनली त्यांना आपण ब्लास्ट करतो. ह्या गोष्टी झाल्यानंतर लगेच आपण मकिंग ऑपरेशन परफॉर्म न करता प्रॉपर व्हेंटिलेशन आणि डस्ट कंट्रोल करतो. मग मकिंग ऑपरेशन करणार, त्यानंतर जर का वॉटर पर्क्युलेट झालं असेल तसं डिवॉटरिंग करणार, साईडला सपोर्ट प्रोव्हाइड करणार म्हणजे टिंबरिंग ऑपरेशन येणार. नंतर लाइनिंगच्या अगोदर एक आपण स्टील रेन्फोर्समेंटची एक फ्रेम आपण प्लेस करत असतो आणि नंतर आपण कॉन्क्रीट लाइनिंग करतो. हे सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन आपण या स्लाईडवरती समजून घेतले. सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन झाल्यानंतर काम जर मला वाढवायचं असेल मीन्स लवकर करायचं असेल, रेट ऑफ वर्क जर का मला वाढवायचं असेल तर त्या केसमध्ये नंबर ऑफ फेस आपल्याला इन्क्रीज करायचे असतात. त्यासाठी एक प्रकार असा आहे की बाय युझिंग द सिस्टीम ऑफ व्हर्टिकल शाफ्ट तुम्ही एक्सकॅव्हेशन फास्ट करू शकतात. मीन्स नंबर ऑफ फेसेस फॉर द अटॅक तुम्ही इन्क्रीज करू शकतात. सेकंड अप्रोच असा आहे की बाय युझिंग द कन्स्ट्रक्शन ऑफ पायलट टनेल, पायलट टनेलचं कन्स्ट्रक्शन करून सुद्धा तुम्ही फेसेस वाढवू शकतात फॉर नंबर ऑफ अटॅक. ओके, नंबर ऑफ अटॅकसाठी वाढवू शकतात, हे लक्षात घ्या. यानंतर आपण मग ॲक्च्युअल जी मेथड आहे फुल फेस मेथड याला सुरुवात केली. या मेथडशी रिलेटेड महत्त्वाचे पॉईंट काय की फुल फेस मेथड ही स्मॉल साईजच्या क्रॉस सेक्शनला वापरली जाते. त्याचे डायमेन्शन 3 मीटरपर्यंत असतात. त्यानंतर ह्या मेथडमध्ये जे काही कंप्लीट एक्सकॅव्हेशन वर्क असतं ते 3 सेक्शनमध्ये होतं, ड्रिलिंग, देन चार्जिंग आणि ब्लास्टिंग. त्यानंतर जे एक्सकॅव्हेशन होतं ते अलॉंग द पेरीफेरी सगळ्यात आधी करावं लागतं आपल्याला. फुल क्रॉस सेक्शन सायमल्टेनियसली एक्सकॅव्हेट केल्यामुळे इथं काय होतं की टाईम ऑफ कन्स्ट्रक्शन रिड्यूस होतो आणि काम खूप फास्ट होतं ह्या मेथडमध्ये. पण ही या मेथडचं एक लिमिटेशन असं आहे की अनस्टेबल रॉक जो असेल, फ्रॅक्चर रॉक असेल तर त्यामध्ये ही मेथड वापरता येत नाही, हे आपण बघितलं. यानंतरची सगळ्यात महत्त्वाची मेथड दुसरी मेथड जी लार्ज क्रॉस सेक्शनला आपण वापरू शकतो ज्याचं नाव आहे ड्रिफ्ट मेथड. 4 प्रकारचे ड्रिफ्ट असतात. सेंटर ड्रिफ्ट असेल, टॉपला ड्रिफ्ट असू शकतो, बॉटमला असू शकतो किंवा साईडला असू शकतो. जर का ग्राउंड कंडिशन जर का फ्रॅक्चर रॉकची असेल, अनस्टेबल रॉक असेल तर त्या केसमध्ये आपण साईड ड्रिफ्टचा वापर करतो. आपल्याला एक चांगल्या प्रकारचं व्हेंटिलेशन जर पाहिजे असेल तर आपण सेंट्रल ड्रिफ्टचा वापर आपण करत असतो. याचं प्रिन्सिपल असं आहे की सगळ्यात आधी तुम्ही एक ड्रिफ्ट जो आहे तो एक्सकॅव्हेट करा अलॉंग द लेंथ ऑफ द टनेल आणि मग या ड्रिफ्टला तुम्हाला काय करायचं आहे की सगळ्या बाजूंनी इनलार्ज करायचं आहे अप टू द रिक्वायर्ड शेप. आणि यामुळे काय होतं की सगळ्यात आधी तुम्ही एक सेक्शन पूर्ण ड्रिफ्ट तुम्ही एक्सकॅव्हेट केल्यामुळे नंबर ऑफ फेसेस जे आहे ड्रिलिंगसाठी वाढतात. त्यामुळे इल्ड इन्क्रीज होते, एक्सप्लोजिव्ह कमी लागतो. त्यामुळे ही मेथड जी आहे ही इकॉनॉमिकल मेथड पण आहे. पण त्या पर्टिक्युलर ड्रिफ्टमध्ये काम करत असताना एक वर्ड असा आला आहे की त्या पर्टिक्युलर ड्रिफ्टमध्ये काम करताना हे कॉस्टली कशामुळे होतं, कंटिन्युअसली आपल्याला मकिंग ट्रॅक जो तो शिफ्ट करावा लागत असतो. त्यासोबतच ड्रिफ्ट मेथड ही टाईम कन्झ्युमिंग मेथड आहे बिकॉज जोपर्यंत तुमचा ड्रिफ्ट हा एक्सकॅव्हेट होत नाही तोपर्यंत एनलार्जिंग वर्क आपल्याला इथं करता येत नाही. सो ही टाईम कन्झ्युमिंग मेथड पण आहे. सो अशा काही गोष्टी ज्या आहेत आपण ह्या प्रिव्हियस स्लाईडमध्ये डिस्कस केलेल्या आहेत, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितले. त्यांचे ॲडव्हान्टेजेस, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस हा पूर्ण पार्ट आपण बघितला. या मेथडमध्ये ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तिसरी मेथड जी आहे ज्याचं नाव आहे हिडिंग अँड बेंच मेथड या आधी आपण समजून घेऊया. हिडिंग अँड बेंच यामध्ये जनरली काय करतात की कंप्लीट क्रॉस सेक्शनला 2 पार्टमध्ये डिवाइड करतात, लक्षात घ्या. आणि ही मेथड मित्रांनो मॉडरेट साईजचे जे काही टनेल आहेत, स्मॉल साईज आणि लार्ज साईज टनेलसाठी आपण 2 मेथड बघितल्या. स्मॉल साईजसाठी फुल फेस मेथड, लार्ज क्रॉस सेक्शन टनेल जर असेल तर ड्रिफ्ट मेथड आणि या दोघांचं इंटरमिडिएट साईज जर का असेल तर त्यावेळेस आपण कोणती मेथड वापरू शकतो, हिडिंग आणि बेंच मेथड. याचं प्रिन्सिपल काय आहे की पूर्ण क्रॉस सेक्शनला 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं. ज्या पार्टचं एक्सकॅव्हेशन आधी होईल त्या पार्टला म्हणायचं हिडिंग आणि त्या हिडिंग नंतर जे एक्सकॅव्हेशन तुम्ही करणार त्याला म्हटलं जातं बेंच. काय म्हणतो मी परत लक्षात घ्या, होल
होल क्रॉस सेक्शन इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, आणि त्या 2 पार्टपैकी ज्याचं एक्सकॅव्हेशन तुम्ही आधी करणार त्याला म्हणायचं हिडिंग, आणि ज्याचं एक्सकॅव्हेशन तुम्ही नंतर करणार त्याला म्हणायचं बेंच. आता मोस्टली काय होतं की जर का कंप्लीट क्रॉस सेक्शनला 2 पार्टमध्ये जर का डिवाईड केलं, बघा अशा पद्धतीने हा 2 पार्टमध्ये आपण डिवाईड केलं कंप्लीट क्रॉस सेक्शनला, तर बऱ्याचदा काय होतं की टॉपचा जो काही पोर्शन आहे हा टॉपचा पोर्शन आधी एक्सकॅव्हेट करून घेतात, तर त्यावेळेस काय होतं की हा बॉटमचा पोर्शन जो अजून एक्सकॅव्हेट करायचा बाकी आहे, तर टॉपचा पोर्शन आधी एक्सकॅव्हेट करतात म्हणून त्याला म्हणतात टॉप हिडिंग, आणि बॉटमचा पोर्शन जो आहे ॲज अ बेंच म्हणून ॲक्ट होत असतो. सो याला म्हणतात टॉप हिडिंग आणि बॉटम बेंच. आलं का लक्षात? सो ही मेथड मोस्टली यूज केली जाते. टॉपचा पार्ट आधी एक्सकॅव्हेट करून घेतात. मग इथं काही विद्यार्थ्यांना प्रश्न असा पडू शकतो की सर टॉपचा पार्ट आधी एक्सकॅव्हेट करून घेतात म्हणजे किती मीटरपर्यंत एक्सकॅव्हेट करतात? तर मित्रांनो जो ठराविक पोर्शनपर्यंत एक्सकॅव्हेट करतात, पूर्ण लेन्थसाठी एक्सकॅव्हेशन इथं होत नाही. एक 3-4 मीटरपर्यंत किंवा 5-6 मीटरपर्यंतचं एक्सकॅव्हेशन आपण करू शकतो. सो 3-4 मीटरचं एक्सकॅव्हेशन जर तुम्ही टॉप पोर्शनमध्ये केलं तर तिथलं मकिंग ऑपरेशन केल्यानंतर बॉटमचा पोर्शन जो आहे त्याला आपण ब्रेक करतो. सो द पोर्शन विच इज एक्सकॅव्हेटेड फर्स्ट त्याला हिडिंग म्हटलं जातं. ज्या पोर्शनचं एक्सकॅव्हेशन आपण आधी करतोय त्याला म्हणतात हिडिंग. सो याचं प्रिन्सिपल कळलं तुम्हाला. होल क्रॉस सेक्शन इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स अँड द पार्ट विच इज एक्सकॅव्हेटेड फर्स्ट इज नोन ॲज हिडिंग अँड द पार्ट विच इज एक्सकॅव्हेटेड लॅटर इज नोन ॲज द बेंच. आता ही हिडिंग पोर्शन टॉपलाही असू शकतं, बॉटमलाही असू शकतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे आता मी तुम्हाला जर का लेंथ वाईज व्ह्यू जर दाखवला, लेंथ वाईज व्ह्यू दाखवला तर तुम्हाला असं समजेल. ते बघा इकडे बघा, आता ही लेंथ आहे टनेलची. सपोज ही टनेलची काय लेंथ आहे, तो इकडचा पार्ट अजून हा सराउंडिंग आहे, ही सराउंडिंग आहे, वरती सुद्धा सराउंडिंग आहे. तर यात काय साईड व्ह्यू तुम्हाला दाखवतोय मी. तर यात तुम्ही बघू शकतात की एवढा पोर्शन जो आहे मित्रांनो, हा एवढा पोर्शन अजून एक्सकॅव्हेट करायचा बाकी आहे, हा एक्सकॅव्हेट करायचा बाकी. सो वरचा जो टॉप पोर्शन आहे हा टॉप पोर्शन याचं एक्सकॅव्हेशन झालं आहे, तर याला काय म्हटलं जातं मग ह्या केसमध्ये? याला म्हणणार आपण हिडिंग. द पोर्शन विच इज एक्सकॅव्हेटेड फर्स्ट इज नोन ॲज हिडिंग. आणि हा जो काही पोर्शन आहे मित्रांनो बॉटमचा, याला म्हटलं जातं या केसमध्ये बेंच. याला काय म्हणतात या केसमध्ये? बेंच. सो टॉप हिडिंग, बॉटम बेंच, हा झाला एक प्रकार. किंवा तुम्ही याला अशाही पद्धतीने एक्सकॅव्हेट करू शकतात. याला मी थोडंसं बाजूला ठेवतो. ओके, याला आपण इथं ठेवूया. तुम्ही असंही करू शकतात. हा बघा. सो ह्या अलॉंग द लेंथचा व्ह्यू मी तुम्हाला इथं दाखवतोय. ओके, हे अशा पद्धतीने. ओके. सो हा पार्ट जो आहे एवढा पार्ट अजून एक्सकॅव्हेट करायचा बाकी आहे, हा अजूनही एक्सकॅव्हेट करायचा बाकी. ओके. सो एक्सकॅव्हेशन आता कुठे झालं आहे? बॉटमचं. सो या केसमध्ये एक्सकॅव्हेशन आपण बॉटम पोर्शनचं केलं आहे. तर आता याला काय म्हणणार? हा पार्ट झाला हिडिंगचा, आणि हा वरचा पार्ट जो आहे याला आता म्हणणार बेंच किंवा स्टॉपिंग, किंवा त्याला स्टॉपिंग पण म्हणतात. सो एक लक्षात येते तुम्हाला, टॉप हिडिंग, बॉटम बेंच, किंवा बॉटम हिडिंग, टॉप बेंच, असे 2 प्रकाराचे पडू शकतात. सो ज्या पोर्शनचं एक्सकॅव्हेशन आधी केलं जातं दॅट पोर्शन इज द हिडिंग, आणि ज्या पोर्शनचं एक्सकॅव्हेशन नंतर करतात दॅट पोर्शन इज नोन ॲज द बेंच. तो हिडिंगचा पोर्शन टॉपलाही असू शकतो, हिडिंगचा पोर्शन बॉटमलाही असू शकतो. बट मोस्टली बेस्ट प्रेफर कुणाला केलं जातं? टॉप हिडिंग, बॉटम बेंच. याला काय बरं प्रेफर केलं जातं की ज्यावेळेस तुम्ही टॉपचा पोर्शन काय करताय, एक्सकॅव्हेट करताय, तर त्यावेळेस हा जो बेंच आहे ना तो एक सपोर्टिंग प्लॅटफॉर्म म्हणून ॲक्ट होत असतो, म्हणून मोस्टली याला प्रेफर करतात. पण त्याचे असे 2 प्रकार पडू शकतात, हिडिंग टॉपच्या पोर्शनला किंवा हिडिंग बॉटमच्या पोर्शनला. आय थिंक तुम्हाला क्लिअर झालं असेल. सो टनेल क्रॉस सेक्शन इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. ओके. द टॉप पोर्शन, आता मी याबद्दल बोलतोय. द टॉप पोर्शन विच इज एक्सकॅव्हेटेड फर्स्ट. असं कंपल्सरी नाही आहे हां की टॉपचाच पोर्शन फर्स्ट एक्सकॅव्हेट होतोय म्हणून. द पोर्शन विच इज एक्सकॅव्हेटेड फर्स्ट. आता मी इथं टॉप पोर्शन हा वर्ड यासाठी वापरला कारण मोस्टली ही मेथड वापरली जात असते टॉप हिडिंगची. सो द टॉप पोर्शन विच इज एक्सकॅव्हेटेड फर्स्ट इज नोन ॲज हिडिंग. इट इज नोन ॲज हिडिंग. Okay, and bottom portion is known as bench. It is for top heading is known as bench. That is top portion is ahead of bottom portion. Ahead म्हणजे काय? टॉप पोर्शन आपण पुढे पुढे चाललाय, टॉप पोर्शन पुढे पुढे चाललाय. This statement is for top heading and bottom bench.
बट एक जनरल लक्षात घ्या, द पोर्शन विच इज एक्सकॅव्हेटेड फर्स्ट इज नोन ॲज द हिडिंग अँड द पोर्शन विच इज एक्सकॅव्हेटेड लॅटर इट इज नोन ॲज बेंच. तर या केसमध्ये टॉप पोर्शन इज एक्सकॅव्हेटेड फर्स्ट अँड लॅटर ऑन बॉटम पोर्शन एक्सकॅव्हेट केला आहे. सो इट इज फॉर दी टॉप हिडिंग अँड बॉटम बेंच. या केसमध्ये टॉपचा पोर्शन हा अहेड असतो बेंचच्या. अहेड म्हणजे पुढे. आता पुढे लक्षात घ्या, फॉर हार्ड अँड सेल्फ सपोर्टिंग रॉक, फॉर हार्ड अँड साऊंड रॉक, self-supporting means what? Sound rock. For hard and self-supporting rock, heading is 3 to 3.5 meter ahead of bench. जर का साऊंड रॉक असेल किंवा सेल्फ सपोर्टिंग रॉक असेल तर या केसमध्ये जवळजवळ 3 ते 3.5 मीटरचा पोर्शन जो आहे टॉपचा पोर्शन आधी आपण एक्सकॅव्हेट करून घेतो. सो हिडिंगचा पोर्शन जवळजवळ 3 ते 3.5 मीटर अहेड असतं ऑफ बेंच. हे स्टेटमेंट जे आहे हे महत्त्वाचं मित्रांनो, हे लक्षात घ्या इन केस ऑफ रॉक. आता हेच मी तुम्हाला शाफ्टच्या केसमध्ये पण म्हटलं आहे की जर का शाफ्ट सिंकिंग तुम्ही करताय आणि जर हार्ड रॉकमध्ये करताय आणि रॉक जर का साऊंड रॉक असेल तर जवळजवळ 20 मीटरचं एक्सकॅव्हेशन तुम्ही विदाऊट टिंबरिंग करू शकतात, बरोबर, इन केस ऑफ रॉक. पण तरीसुद्धा आपण टिंबरिंग तिथं परफॉर्म करतो बिकॉज ऑफ द सेफ्टी पर्पज. ओके, तर हे लक्षात घ्या. नंतर फॉर ब्रोकन रॉक, ब्रोकन ऑर फ्रॅक्चर रॉक म्हणजे थोडक्यात अनस्टेबल रॉक. सो फॉर ब्रोकन रॉक टॉप हिडिंग नीड्स सपोर्ट. टॉपचा जो पोर्शन तुम्ही एक्सकॅव्हेट करताय फर्स्ट मीन्स हिडिंग, त्याला लगेच सपोर्टची गरज असते. तर त्यावेळेस बेंच प्रोव्हाइड्स द प्लॅटफॉर्म फॉर द सपोर्ट. लक्षात येतं तुम्हाला? हे बघा, जर का रॉक असेल आणि जर का तो फ्रॅक्चर रॉक असेल, अनस्टेबल रॉक असेल तर फुल फेस मेथड तर आपण वापरणारच नाही. ड्रिफ्ट मेथड वापरायची असेल तर त्या केसमध्ये आपण साईडला ड्रिफ्ट यूज करणार, बिकॉज साईड ड्रिफ्ट झाल्यानंतर आपण वरचा पोर्शन एक्सकॅव्हेट करतो आणि त्याला लगेच सपोर्ट प्रोव्हाइड करतो. या केसमध्ये जर का फ्रॅक्चर रॉक असेल, अनस्टेबल रॉक असेल तर कोणती मेथड यूज करा? टॉप हिडिंग आणि बॉटम बेंच. का बरं? कारण टॉप हिडिंगच्या पोर्शनमध्ये आपल्याला सपोर्ट प्रोव्हाइड करावे लागतील आणि त्या सपोर्टसाठी बॉटम ॲज अ प्लॅटफॉर्म म्हणून यूज होतो. जो बेंच आहे तो ॲज अ प्लॅटफॉर्म म्हणून यूज होत असतो इन केस ऑफ टॉप हिडिंग अँड बॉटम बेंच मेथड. सो फॉर ब्रोकन रॉक फॉर ब्रोकन रॉक टॉप हिडिंग नीड्स सपोर्ट्स अँड बेंच म्हणजे बॉटमचा पार्ट प्रोव्हाइड्स द प्लॅटफॉर्म फॉर दिस. त्याला काय करतो? एक प्रकारचा तो प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट, हिडिंग इज एक्सकॅव्हेटेड अँड सपोर्टेड टू फुल लेंथ ऑर पार्ट ऑफ द लेंथ. हिडिंगचा जो पोर्शन आहे तो एक तर फुल लेंथसाठी एक्सकॅव्हेट करू शकतो किंवा पार्ट ऑफ लेंथ, बट मोस्टली पार्ट ऑफ लेंथसाठीच एक्सकॅव्हेट केला जातो टॉपचा पोर्शन किंवा हिडिंगचा पोर्शन. सो हिडिंग इज एक्सकॅव्हेटेड अँड सपोर्टेड फॉर फुल लेंथ ऑर पार्ट ऑफ द लेंथ. जसं ड्रिफ्टबद्दल मी मेन्शन केलं तुम्हाला, ड्रिफ्टमध्ये तुम्ही स्मॉल पार्ट पण एक्सकॅव्हेट करू शकतात किंवा फुल लेंथसाठी पण स्मॉल पार्ट आपण कधी एक्सकॅव्हेट करत असतो ड्रिफ्टचा? फॉर इन्व्हेस्टिगेशन पर्पज. फुल लेंथ आपण कधी यूज करतो? फॉर मेथड. इथं आपण मेथड यूज करतो. तर या केसमध्ये सुद्धा लक्षात घ्या की आपण काय करतो की स्मॉल पार्टचं एक्सकॅव्हेशन करत जात असतो. पुढे, दिस मेथड इज सुटेबल फॉर सॉफ्ट रॉक. दिस मेथड सुटेबल फॉर सॉफ्ट रॉक अँड ॲव्हरेज साईज टनेल. सॉफ्ट रॉकमध्ये ही मेथड आपण वापरू शकतो बिकॉज या केसमध्ये सॉफ्ट रॉकला जर वापरायची असेल तर हिडिंग टॉप वापरायची आणि बेंच त्याला एक प्रकारचा सपोर्ट देऊ शकतो. सो हे सेंटेन्स अतिशय महत्त्वाचं आहे. यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मित्रांनो फ्रेम होऊ शकतो. रॉकमध्ये पण सॉफ्ट रॉक म्हणजे काय? अनस्टेबल ऑर फ्रॅक्चर ब्रोकन रॉक, त्यासाठी सॉफ्ट रॉक वर्ड आहे. अँड ॲव्हरेज साईज टनेलला ही मेथड वापरणार. ड्रिलिंग होल्स ऑफ हिडिंग अँड बेंच आर लोडेड टुगेदर फॉर ब्लास्टिंग. ड्रिलिंग होल्स ऑफ हिडिंग अँड बेंच आर लोडेड टुगेदर विथ फॉर ब्लास्टिंग. लक्षात घ्या, हिडिंग आणि बेंच यांचे जे होल आहेत ते ब्लास्टिंगसाठी सायमल्टेनियसली लोड केले जातात. सायमल्टेनियसली काय करतात? लोड. मी पुढे समजवतो तुम्हाला. इन वन ब्लास्टिंग, एक ब्लास्टिंग जेव्हा करतो त्यावेळेस केसमध्ये वन हिडिंग आणि वन बेंच इज फायर्ड. एक हिडिंग आणि एक बेंच सायमल्टेनियसली फायर केला जातो. थोडासा डिफरन्स सोडावा लागतो त्यामध्ये. लक्षात घ्या, बेंच इज फायर फ्यू सेकंड बिफोर द हिडिंग. आधी बेंचचा पार्ट जो आहे काही सेकंड जो आहे आधी फायर केला जातो. हे सेंटेन्स महत्त्वाचं आहे. प्रिव्हियसली हिडिंग आणि बेंच मेथडचे 4 सेंटेन्स दिलेले होते. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर बघितलं 4 सेंटेन्स आणि म्हटलं होतं की यापैकी कोणतं सेंटेन्स जे आहे ते इनकरेक्ट आहे फॉर हिडिंग अँड बेंच मेथड. तर हिडिंग बेंच मेथडमध्ये बेंच जो आहे तो काही सेकंद अगोदर काय केला जातो? फायर केला जातो. म्हणजे काही सेकंद अगोदर बेंचचं ब्लास्टिंग केलं जातं. हे लक्षात घ्या, बेंचचं इन हिडिंग अँड बेंच मेथड. सो काही की पॉईंट्स तुमच्या लक्षात आले का? हिडिंग कशाला म्हणतो आपण? द पोर्शन विच इज एक्सकॅव्हेटेड फर्स्ट, जो नंतर त्याला बेंच. टॉप हिडिंगमध्ये काय होतं की टॉप हिडिंगचा पोर्शन आपण आधी एक्सकॅव्हेट करतो. जर का सॉफ्ट रॉक असेल, ब्रोकन रॉक असेल, अनस्टेबल रॉक असेल त्यासाठी बेस्ट मेथड आहे आणि त्यामध्ये आपण टॉप हिडिंग आणि बॉटम बेंचचा यूज करतो. सेल्फ सपोर्टिंग असेल तर जवळजवळ 3 ते 3.5 मीटर अहेड असतो हिडिंगचा पार्ट. त्यानंतर ॲव्हरेज साईज टनेलमध्ये ही मेथड आपण वापरत असतो. नेक्स्ट,
एका ब्लास्टिंगमध्ये 1 हिडिंगचा पोर्शन आणि 1 बेंचचा पोर्शन आपण ब्लास्ट करतो. दोघं ब्लास्ट सायमल्टेनियस होतात, दोघं ड्रिलिंग सायमल्टेनियस होतात. फक्त ब्लास्ट करताना काही सेकंद अगोदर इथं कशाचं ब्लास्टिंग करतात, बेंचचं, हे लक्षात घ्या. सो हे सगळं तुम्ही व्यवस्थित आपल्या नोट्समध्ये लिहून घ्या. नेक्स्ट बघा, हिडिंग याला म्हणतो आपण टॉप हिडिंग. टॉपच्या पोर्शनची हिडिंग आहे आणि बॉटम बेंच. इथं बॉटम हिडिंग आणि टॉप बेंच और बॉटम हिडिंग अँड स्टॉपिंग मेथड. सो यालाच काय म्हणतात, टॉप बेंच जो आहे यालाच काय म्हणतात, स्टॉपिंग किंवा टॉप बेंच. ओके, आता लक्षात घ्या, मी या मेथडबद्दल तुम्हाला एक्सप्लेन करतो आधी. बघा, हा बेंचचा पोर्शन आहे. ओके, अशा पद्धती. सो ऑलरेडी अशा पद्धतीचं प्लॅटफॉर्म रेडी आहे आपल्याकडे. सो हा हिडिंगचा पोर्शन आणि हा बेंचचा पोर्शन. आता बघा काय केलं जातं की हिडिंगमध्ये इथं ड्रिलिंग होणार, अशा पद्धतीने ड्रिलिंग इथं होणार. इथं काय केली जाणार, ड्रिलिंग केली जाणार. ओके, ही ड्रिलिंग झाली. त्याचसोबत या बेंचमध्ये अशा पद्धतीने ड्रिलिंग केली जाणार, व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये ड्रिलिंग केली जाणार. दोघांचे जे काही होल्स आहेत ते सायमल्टेनियसली चार्ज केले जातील. विथ द हेल्प ऑफ एक्सप्लोजिव्ह ते चार्ज केले जातील सायमल्टेनियसली. आता या सगळ्यांच्या चार्ज केल्यानंतर या सगळ्यांच्या वायरिंग कुठे असतील रे, बाहेर असतील का नाही. या सगळ्यांच्या वायरिंग ज्या आहेत, या बेंचच्या वायरिंग आणि त्यासोबतच हा जो काही हिडिंगचा पोर्शन आहे त्यांच्या सगळ्या वायरिंग ज्या आहेत ते एका साईडला असतील बाहेर. कारण इलेक्ट्रिक प्रायमिंग मेथड आपण वापरतो आणि नंतर इथून आपण काय करणार आहोत की प्रायमिंग करणार आहोत, म्हणजे आग लावणार आहोत. तर यामध्ये काय केलं जातं की हा जो बेंचचा पोर्शन आहे याची प्रायमिंग आधी होते, म्हणजे याला आधी ब्लास्ट करून टाकतात. मग हा पोर्शन ब्लास्ट झाला का लगेच काही सेकंदानंतर याला ब्लास्ट करतात, म्हणजे हा टॉपचा पोर्शन पण परत ब्लास्ट होतो. मग आता पुढच्या वेळेसमध्ये काय होणार, टॉपचा पोर्शन हा एवढा पोर्शन तर ब्लास्ट झाला का परत एवढा पार्ट हा इथला निघून जाईल आणि इथला पार्ट एवढा निघून जाईल. म्हणजे आता हा इकडचा पोर्शन काय होणार, परत हा बेंच आता मी ब्लॅक कलरने दाखवतोय आणि इकडे काय होणार, मग इकडे परत स्पेस तयार होणार, म्हणजे हिडिंग. मग आता काय होणार की वरचं जो काही मकिंगचा पोर्शन सगळं मक जे आहे ते इथं काढलं जाईल आणि इथून मकिंग ऑपरेशन मग होत जाईल मागे. मग पूर्ण ग्राउंड क्लिअर झालं का परत काय करणार, इथं ड्रिल करायचं आणि ह्या बॉटमला परत इथं बेंचला ड्रिलिंग करायचं आणि परत ब्लास्टिंग करणार. लक्षात येते, एका ब्लास्टमध्ये एक बेंच आणि एक हेड जो आहे तो ब्लास्ट केला जातो, हे लक्षात घ्या. पण फायरिंग करताना बेंचचा पोर्शन परत बोलतोय, फायरिंग करताना बेंचचा पोर्शनला आधी फायरिंग केली जाते काही सेकंद आधी. हां, लक्षात घ्या, ते महत्त्वाचं आहे. तो हे दोन प्रकार पडू शकतात, टॉपलाही हिडिंग असू शकते किंवा बॉटमलाही हिडिंग असू शकते. आणि जेव्हा बॉटमला हिडिंग असते तेव्हा टॉप पोर्शनला स्टॉपिंग म्हणतात. काय म्हणतात, स्टॉपिंग म्हणतात, हे लक्षात घ्या. सो आय थिंक हे तुम्हाला क्लिअर झालं असणार. आता या मेथडचे काही ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेज पण आपण इथं डिस्कस करून घेऊ. ओके, सो याचा ॲडव्हान्टेज काय लक्षात घ्या ह्या मेथडचं, की ड्रिलिंग आणि मकिंग जे आहे ते सायमल्टेनियस आपण करू शकतो. ड्रिलिंग अँड मकिंग ऑपरेशन आपण सायमल्टेनियस करू शकतो. कसं बरं, सायमल्टेनियस कसं करता येईल आपल्याला, लक्ष द्या बरं इकडे ह्या इमेजमध्ये लक्ष द्या. जेव्हा मी काय म्हटलं तुम्हाला, इथं ब्लास्टिंग करायची आपल्याला, हे बघा परत एकदा, या अशा पद्धतीने. ओके, बघा आता इथं आपण ड्रिल होल दिलेत, इथं ड्रिल होल दिलेत. ओके, फायरिंग झाली. आता फायरिंग झाली, हा पोर्शन इथं काय झाला, ब्रेक झाला. त्यानंतर इथं फायरिंग केली, हा पोर्शनसुद्धा इथं काय आला, ब्रेक झाला. लक्षात घ्या. तर आता आपण काय करणार, इथला जो काही सगळा मक आहे, इथला जो मक आहे मित्रांनो, हा पूर्णच्या पूर्ण मक इथला रिमूव्ह करून घेणार. लक्षात घ्या, हा इथला मक जो आहे तो आपण रिमूव्ह करणार.
त्याला इकडे खाली ओढून घेतो आपण, हा सगळ्याचा सगळा मक जो आहे तो इथं खाली ओढून घेतो. हा पूर्ण मक इथं जेव्हा खाली ओढून घेणार तर इथला जो पोर्शन आहे, इथला पोर्शन हा मोकळा होऊन जाईल की नाही. मग इकडे जेव्हा काही लोक इथं मकिंग ऑपरेशन जेव्हा परफॉर्म करतील तर काही एक्सकॅव्हेटर जे आहेत इथं काय करतील, ड्रिलिंग करतील. लक्षात येते तुम्हाला, मकिंग ऑपरेशन चालू असताना तिथं ड्रिलिंग ऑपरेशन पण होतं. मग हिडिंगच्या पोर्शनला ड्रिलिंग झाली का इथला पार्ट पूर्ण मक इथला रिमूव्ह झाला का लगेच बेंचला पण काय करतील, ड्रिलिंग करून घेतील. लोडिंग तर दोघांचं सायमल्टेनियस होणार आहे. ब्लास्टिंगच्या वेळेला सगळे एक्सकॅव्हेटर्स लेबर बाहेर निघून जातील. बेंचला आधी फोडायचं, हिडिंगला नंतर फोडायचं, काही सेकंड नंतर. परत जेव्हा हिडिंगच्या पोर्शनचा सगळा मक जो आहे तो बेंचवरती टाकून द्यायचा. मग बेंच जेव्हा मकिंग सुरू होईल तेव्हा हिडिंगच्या पोर्शनचं ड्रिलिंग चालू असेल. मग पूर्ण मक रिमूव्ह झाला का बेंचचं पण आपण काय करणार, ड्रिलिंग करणार, अशा पद्धतीने. सो या केसमध्ये मकिंग ऑपरेशन आणि ड्रिलिंग ऑपरेशन सायमल्टेनियस होतं. बेंच आणि हिडिंगचा पोर्शनची लोडिंग सायमल्टेनियस होते, ब्लास्टिंग पण सायमल्टेनियस होते. फक्त काही सेकंडचा फरक असतो, बेंच आधी ब्लास्ट केला जातो. हे त्याचा ॲडव्हान्टेज आहे. त्यानंतर रिमुव्हिंग ऑफ मक फ्रॉम हिडिंग इज डिफिकल्ट अँड टाईम कन्झ्युमिंग. कारण हिडिंगचा पोर्शन थोडा वरती येणार आहे, मग तिथं जमा होणारा जो काही मक आहे त्या मकला काय करावं लागतं, आधी बेंचच्या पोर्शनमध्ये ॲड करावं लागतं. सो तिथून मक रिमूव्ह करणं हे थोडं डिफिकल्ट जातं. कारण आधीच्या पोर्शनमध्ये मकिंग ट्रॅक हा खाली असतो. बघा लक्ष द्या, इथं मकिंग ट्रॅक असणार, ही ग्राउंड कंडिशन आहे आपली. ही कोणती कंडिशन आहे, ग्राउंड. हे बघा इथं ग्राउंड असणार, तर मकिंग ट्रॅक आपला इथं असणार, या ठिकाणी आपला मकिंग ट्रॅक असणार, इथं आपला मकिंग ट्रॅक असणार. आणि तुम्ही काय करता, इथला मक जो आहे तो या मकिंग ट्रॅकचा थ्रू तर काढू शकतात, पण वरचा जो पोर्शन आहे, वरचा पोर्शन हिडिंगचा मक रिमूव्ह करणं थोडं डिफिकल्ट जातं किंवा टाईम कन्झ्युमिंग असतं. लक्षात घ्या. सो हे त्याचं एक डिसॲडव्हान्टेज आहे की रिमुव्हिंग ऑफ मक फ्रॉम हिडिंग इज अ टाईम कन्झ्युमिंग अँड डिफिकल्ट फ्रॉम हिडिंग पोर्शन. ठीक आहे, हे दोघं स्टेटमेंट जे आहेत हे कोणासाठी आहे, टॉप हिडिंग आणि बॉटम बेंचसाठी. सो हे त्याचं एक डिसॲडव्हान्टेज आणि ॲडव्हान्टेज लक्षात घ्या. तर ही झाली मित्रांनो आपली कोणती मेथड, हिडिंग अँड बेंच मेथड, जी की ॲव्हरेज साईज टनेलसाठी यूज केली जाते. यानंतरची मेथडचं फक्त नाव लक्षात असू द्या, कॅन्टिलिव्हर कार डम मेथड. सो कॅन्टिलिव्हर कार डम मेथड ही मेथड हार्ड रॉकमध्ये वापरली जात असते. एक आधी आपण बघितली कोणती, सॉफ्ट सॉईल किंवा स्मॉल क्रॉस सेक्शन जर असेल, स्मॉल क्रॉस सेक्शन, हार्ड रॉक स्मॉल क्रॉस सेक्शन. नंतर आपण बघितलं की ड्रिफ्ट मेथड फॉर लार्ज क्रॉस सेक्शन. आणि तिसरी मेथड जी आता आपण डिस्कस केली हिडिंग अँड बेंच मेथड, ती ॲव्हरेज साईज ऑफ क्रॉस सेक्शनसाठी. त्यानंतर या मेथडचं फक्त नाव लक्षात असू द्या, कॅन्टिलिव्हर कार डम मेथड. यानंतरची चौथी मेथड थोडंसं आपण डिटेलमध्ये डिस्कस करू, ज्याचं नाव आहे NATA मेथड. आधी फुल फॉर्म लक्षात घ्या. NATA मेथड एक स्पेशल मेथड आहे, रिसेंटली डेव्हलप मेथड झाली आहे, ॲडव्हान्स मेथड आहे NATA मेथड. आधी फुल फॉर्म लक्षात घ्या. N फॉर न्यू, ऑस्ट्रियन, A फॉर ऑस्ट्रियन, टनेलिंग मेथड, NATM मेथड. सो या फुल फॉर्मवरती सुद्धा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन फ्रेम होतो, लक्षात घ्या. NATMचा फुल फॉर्म. पुढे, इट इज न्यूली डेव्हलप इकॉनॉमिकल मेथड फॉर टनेलिंग इन रॉक. सो ही जी मेथड आहे न्यूली डेव्हलप्ड इकॉनॉमिकल टनेलिंग मेथड आहे, जी की रॉकमध्ये वापरली जाते, NATM मेथड. इट इज स्पेशल मेथड ऑफ टनेलिंग. एक स्पेशल मेथड आहे. बघा मी आधीच तुम्हाला कन्सेप्ट मॅप ड्रॉ केला होता, तेव्हा सॉफ्ट रॉकचे मेथड, हार्ड रॉकचे मेथड आणि काही स्पेशल मेथड. स्पेशल मेथड म्हणजे न्यूली डेव्हलप ॲडव्हान्स मेथड आहे. सो ही एक स्पेशल मेथड आहे, न्यूली डेव्हलप इकॉनॉमिकल मेथड आहे, जे आपण रॉकसाठी वापरू शकतो. द मेन प्रिन्सिपल काय आहे या मेथडचं, तर ह्या मेथडमध्ये बेसिकली आता मी त्याचं सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन किंवा इथं एक्सप्लेन नाही करणार, NATMचं एक डेमॉन्स्ट्रेशन मी तुम्हाला नंतर दाखवून देईन. तर यामध्ये काय केलं जातं की जी सराउंडिंग सॉईल आहे ना, ती ॲज अ सपोर्टिंग सिस्टीम म्हणून यूज केली जात असते. एक्सकॅव्हेशन वर्क करत असताना सराउंडिंग सॉईल जी आहे ती ॲज अ सपोर्टिंग सिस्टीम म्हणून यूज केली जात असते NATM मेथडमध्ये. द मेन प्रिन्सिपल ऑफ NATM मेथड इज दॅट द रॉक मास अराउंड द टनेल एक्सकॅव्हेशन. टनेल एक्सकॅव्हेट करत असताना, टनेल जेव्हा मी एक्सकॅव्हेट करतोय तर सराउंडिंगला असणारा जो काही रॉक मास आहे सराउंडिंगला is made to act as a load bearing member together with the supporting system. तर या केसमध्ये जी सराउंडिंग सॉईल आहे त्या सराउंडिंग सॉईलचाच यूज ॲज अ लोड बिअरिंग म्हणून केलं जात असतं. हे मेन प्रिन्सिपल आहे याचं, जे मी पुढे एक व्हिडिओ थ्रू तुम्हाला याचं डेमॉन्स्ट्रेशन दाखवून देईल. सो त्या मशीनची अरेंजमेंटच अशी असते की त्याचा वापर करून, म्हणजे ते NATM मेथडमध्ये जी मशीन यूज केली जाते ती जेव्हा टनेल वर्क परफॉर्म करत असते तर ती काय करते की सपोर्टिंग सॉईलला अशा पद्धतीने एक प्रकारचं स्ट्रक्चर बिल्ड करते की ती त्याला सपोर्ट प्रोव्हाइड करत असते. सराउंडिंग सॉईल ना, एक्सकॅव्हेशन झाल्यानंतर जो सराउंडिंग सॉईल असते तीच एक प्रकारचं टेम्पररी सपोर्ट देत असते इन NATM मेथड. या मेथडचे मित्रांनो आता बरेचसे वेगवेगळी नावं आहेत, हे सगळे नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. या NATM मेथडला दिस मेथड इज ऑल्सो नोन ॲज सिक्वेन्शियल टनेलिंग मेथड असं म्हणतात. त्यासोबतच ऑब्झर्वेशनल मेथड असंही त्याला म्हणतात, शॉर्टक्रीट मेथड पण म्हणतात, इम्पेरिकल
किंवा डायमेन्शनिंग मेथड सॉरी इम्पेरिकल डायमेन्शनिंग मेथड, एकच वर्ड आहे हा, इम्पेरिकल डायमेन्शनिंग मेथड, कंट्रोल्ड प्रेशर रिलीज मेथड, असे वेगवेगळी नावं आहेत ह्या मेथडची, लक्षात घ्या. ही सगळी नावं तुम्हाला लक्षात ठेवायची. दिस मेथड इज ऑल्सो नोन ॲज सिक्वेन्शियल टनेलिंग मेथड, ऑब्झर्वेशनल मेथड, शॉर्टकट मेथड, इम्पेरिकल डायमेन्शनिंग मेथड, त्यासोबत कंट्रोल प्रेशर रिलीज मेथड, अशा वेगवेगळ्या नावांनी ह्या मेथडला ओळखण्यात येतं. NATM मेथड न्यूली डेव्हलप इकॉनॉमिकल मेथड आहे रॉकसाठी. इट इज अ स्पेशल टाईप ऑफ मेथड. N फॉर न्यू, NA ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड. ओके. आणि या मेथडमध्ये सराउंडिंग सॉईल जे आहे हीच एक प्रकारचं काय होते सपोर्ट म्हणून ॲक्ट होत असते, सराउंडिंग ग्राउंड. ओके. आता या मेथडचा यूज कुठे कुठे केला जातो, या यूजवरती सुद्धा ऑलरेडी प्रिव्हियसली क्वेश्चन्स बनलेले आहेत. सो दिस NATM मेथड कन्स्ट्रक्शन ऑफ टनेल बिलो द बिल्टअप एरिया, ज्या ठिकाणी खास करून मेट्रोपॉलिटन सिटी आहेत किंवा ऑलरेडी डेव्हलप सिटी आहेत, ज्या ठिकाणी बिल्टअप एरिया म्हणजे ऑलरेडी रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल एरिया बिल्ट आहे आणि तुम्हाला त्याच्या खाली जर का सबवे कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर सगळ्यात बेस्ट मेथड कोणती, NATM मेथड. सो फॉर सबवे कन्स्ट्रक्शन ऑफ टनेल बिलो द बिल्टअप एरिया. त्यासोबतच टनेल इन स्वेलिंग कंडिशन ऑफ सॉईलमध्ये तुम्ही यूज करू शकतात. त्यासोबतच ॲबनॉर्मल जिओलॉजिकल फॉर्मेशन असेल, हायली स्वेलिंग और श्रिंकेज कंडिशन म्हणजे सगळे ब्लॅक कॉटन सॉईल आहे आणि त्यामध्ये तुम्हाला टनेलिंग करायचं तिथेही तुम्ही वापरू शकतात. किंवा रॉकमध्ये फ्रॅक्चर और अनस्टेबल रॉक आहे तर त्याही ठिकाणी तुम्ही वापरू शकतात. सो बेसिकली ॲबनॉर्मल जिओलॉजिकल फॉर्मेशन जर असेल तर तिथेही तुम्ही वापरू शकतात. टनेलिंग इन रॉक विच एक्झर्ट्स दी हाय प्रेशर. आता कोणता रॉक हाय प्रेशर एक्झर्ट करणारे, जो लूज रॉक आहे किंवा जो फ्रॅक्चर रॉक आहे, ब्रोकन रॉक आहे, तो हाय प्रेशर टाकेल टनेलवरती, तर त्याही केसमध्ये तुम्ही याला यूज करू शकता. सो मित्रांनो हे यूज ऑफ NATM मेथड हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर हा पॉईंट, या मेथडला कोणकोणत्या नावाने ओळखतात, त्यासोबतच या मेथडचं जे प्रिन्सिपल आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि दिस मेथड इज न्यूली डेव्हलप इकॉनॉमिकल मेथड फॉर टनेल. याचं फुल फॉर्म सुद्धा हा महत्त्वाचा आहे. तर तुमच्या लक्षात येते का, NATM मेथडवरती एक तरी प्रश्न एक्झाममध्ये बनत असतो. एक त्याच्या फुल फॉर्मवरती असेल, त्यानंतर याचं स्पेसिफिकेशन, याचं वैशिष्ट्य काय या मेथडचं, याचं प्रिन्सिपल काय आहे की यामध्ये जो सराउंडिंग रॉक आहे तोच ॲज अ सपोर्टिंग म्हणून वापरला जातो. या मेथडची वेगवेगळी नावं आणि ही मेथड कोणकोणत्या टाईपच्या कंडिशनमध्ये वापरली जाते, ज्या ठिकाणी बिल्टअप एरिया आहे त्याच्या खाली जर का टनेलिंग वर्क करायचं असेल, सबवे कन्स्ट्रक्शन करायचं असेल, ही बेस्ट मेथड आहे. त्यानंतर स्वेलिंग कंडिशनमध्ये ॲबनॉर्मल कंडिशन असेल त्याही वेळेस वापरू शकतो किंवा जो रॉक हाय प्रेशर एक्झर्ट करणार आहे तिथेही ही मेथड वापरली जात असते. सो आधी हे लिहून घ्या NATM मेथड. व्हिडिओला पॉज करा आणि हे लिहून घ्या. याचं एक डेमॉन्स्ट्रेशन मी तुम्हाला NATM मेथडचा शेवटी व्हिडिओ दाखवून देईल. जेव्हा TBMचं दाखवेल तेव्हा तुम्हाला याचं एक डेमॉन्स्ट्रेशन मी दाखवेल. आधी हा थेरॉटिकल पार्ट लिहून घ्या. ओके. याच्यानंतर एक 6 नंबरची मेथड जी आपण वापरू शकतो याच्यामध्ये पायलट टनेल मेथड. सो पायलट टनेल हे फक्त नाव लक्षात घ्या असू द्या. सो यामध्ये काय करतो आपण बेसिकली याचं यूज खास करून आपण मेथड ऑफ एक्सकॅव्हेशन जे आहे म्हणजे फेसेस ऑफ अटॅक वाढवण्यासाठी करत असतो. पायलट टनेल. सो यामध्ये आपण मेन टनेलला पॅरलमध्ये एक टनेल आपण कन्स्ट्रक्ट करणार ज्याला पायलट टनेल म्हणतो आणि त्याचा वापर करून नंबर ऑफ एक्स्ट्रा फेसेस अवेलेबल होतात. सो ह्या मेथडचाही आपण यूज करू शकतो. एक मेथड म्हणजे काय की जसं मी तुम्हाला मागे सांगितलं ना, नंबर ऑफ फेसेस कसे इन्क्रीज करता येतील तर बाय युजिंग पायलट टनेल आपण ते फेसेस अवेलेबल करतो, एक्स्ट्राचे फेसेस, आणि ह्या कोणत्याही मेथडचा तिथं वापर करू शकतो. सो NATM जी आहे एक प्रकारची मेथड जी आहे ती आपण ही पण वापरू शकतो. इथं फुल फेस मेथड पण वापरू शकतो, हिडिंग बेंच आणि ड्रिप मेथड पण वापरू शकतो पायलट टनेलमध्ये. सो पायलट टनेल मुळात काय आहे की एक्स्ट्राचे फेसेस अवेलेबल करून देण्यासाठीची एक मेथड आहे. ओके, पायलट टनेल. सो एक त्याचं नाव जे आहे 6वं ते सुद्धा इथं लक्षात असू द्या. तर हे झालं सगळं कुणाबद्दल, हार्ड रॉक. जर का हार्ड रॉक असेल तर त्यामध्ये सगळ्यात आधी फुल फेस मेथड स्मॉल साईज टनेलिंगमध्ये, नंतर ड्रिफ्ट मेथड लार्ज साईज असेल तर, हिडिंग अँड बेंच मेथड 3 मेथड ह्या खूप महत्त्वाच्या मेथड आहेत. 3 मेथड खूप महत्त्वाच्या आहेत. हिडिंग मेथड तर मॉडरेट साईज टनेलमध्ये यूज केली जात असते, मॉडरेट साईज थोडक्यात ॲव्हरेज साईज टनेलमध्ये. NATM मेथड 4थी मेथड NATM मेथड. या मेथडचा यूज, या मेथडचं प्रिन्सिपल आणि या मेथडची वेगवेगळी नावं हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि बाकीच्या 2 मेथड फक्त लक्षात असू द्या, कॅन्टिलिव्हर कार्डम मेथड आणि पायलट टनेल मेथड. सो
4 मेथड जे आहेत जसे की फुल फेस मेथड, ड्रिफ्ट मेथड, हिडिंग अँड बेंच आणि NATM मेथड. हार्ड रॉकच्या 4 मेथड अतिशय महत्त्वाच्या आहेत. 2 मेथडची फक्त नावं लक्षात असू द्यात. आता यानंतर सुरू करूया आपण टनेलिंग इन सॉफ्ट सॉईल. ओके, टनेलिंग इन सॉफ्ट सॉईल. तर यामध्ये खूप साऱ्या मेथड आपल्याला डिस्कस करायच्या आहेत सॉफ्ट सॉईलमध्ये. तर द सॉफ्ट सॉईल इज एक्सकॅव्हेटेड विथ द हेल्प ऑफ. लक्षात घ्या, सॉफ्ट सॉईलमध्ये कोणत्याही प्रकारचं एक्सप्लोजिव्ह आपण वापरणार नाही आहोत. हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. इथं आपण एक्सप्लोजिव्हचा वापर करणार नाही आहोत. लक्षात घ्या, जे काही लोकली अवेलेबल जे इन्स्ट्रुमेंट असतात, जे इक्विपमेंट असतात, जसं की पिक्स, शॉवेल, एक्सेट्रा, जे फावडे, कुदाळ, टिकाऊ, कुऱ्हाडी यांचा वापर करून आपण जे आपण शेतीसाठी वापरतो का नाही, जे इक्विपमेंट आपण शेतीमध्ये थोडंसं मला एक्सकॅव्हेशन करायचं शेतीतलं, बांध बनवायचे, बर्ड्स आपण ज्याला म्हणतो, तर त्यासाठी जे इक्विपमेंट वापरतो त्या इक्विपमेंटचा वापर करून आपण हे एक्सकॅव्हेशन करत असतो सॉफ्ट सॉईलमध्ये. कारण सॉईल सॉफ्ट आहे, इथं हार्ड रॉक नाही आहे, एक्सप्लोजिव्हची गरज नाही, ड्रिलिंगची एवढी गरज नाही आपल्याला इथं. द सॉफ्ट सॉईल डज नॉट रिक्वायर्ड एक्सप्लोजिव्ह. हे सेंटेन्स जे आहेत ना, हे मॅच द फॉलोइंगमध्ये किंवा कोणतं इनकरेक्ट कोणतं करेक्ट अशा टाईपमध्ये विचारले जात असतात. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज इनकरेक्ट फॉर सॉफ्ट सॉईल एक्सकॅव्हेशन. मग त्यामध्ये असे सेंटेन्स तुम्हाला मिळत असतात. त्यामुळे हे समजून घेणं गरजेचं आहे. सॉफ्ट सॉईल आहे ती इझिली एक्सकॅव्हेट होणार आहे, एक्सकॅव्हेशन वर्क पण याच्यात फास्ट होणार आहे. प्रॉब्लेम असतो हार्ड रॉकचा. हार्ड रॉकमध्ये आपल्याला एक्सकॅव्हेशन करण्यासाठी एक्सप्लोजिव्हची गरज असते. एक्सप्लोजिव्ह फिडअप करण्यासाठी आपल्याला ड्रिल होलची गरज असते. तो बनवण्यासाठी ड्रिलिंगची गरज असते. सो त्यामुळे काय होतं की टाईम वाढतो, कॉस्ट पण वाढते, बरोबर. आणि मग त्यामुळे काय होतं की ओव्हरऑल टाईम जो आहे तो वाढतो आपला. तो प्रॉब्लेम आपला हार्ड रॉकचा आहे. सॉफ्ट सॉईलमध्ये अडचण नाही आहे. ठीक आहे, पुढे. पण इथं प्रॉब्लेम काय तो बी लक्षात घ्या. सॉफ्ट सॉईल रिक्वायर्ड इमिडिएट सपोर्ट आफ्टर दी कन्स्ट्रक्शन किंवा एक्सकॅव्हेशन. एक्सकॅव्हेशन तुम्ही करताय तर इमिडिएटली आपल्याला रूफचा जो पोर्शन आहे, साईडचा जो पोर्शन, त्याला इमिडिएट आपल्याला सपोर्ट प्रोव्हाइड करावा लागतो इन केस ऑफ द सॉफ्ट सॉईल. तसं रॉकमध्ये गरजेचं नाही आहे, तरी आपण तिथं प्रोव्हाइड करतो, पण गरजेचं नाही. कारण रॉकमध्ये काय होतं की रॉक जो आहे तो सेल्फ सपोर्टिंग असतो. तो काही वेळेपर्यंत स्वतःला सपोर्ट देऊच शकतो. त्यामुळे तिथं नाही प्रोव्हाइड केलं तरी चालतं, पण आपण कंपल्सरी मिनिमम प्रोव्हाइड करत असतो फॉर सेफ्टी पर्पज. पण मित्रांनो, सॉफ्ट सॉईल असेल तर इथं इमिडिएट आपल्याला सपोर्टची गरज असते. तर हा पॉईंट सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे की सॉफ्ट सॉईल इज रिक्वायर्ड इमिडिएट सपोर्ट आफ्टर दी एक्सकॅव्हेशन. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. सगळे हे जे पॉईंट्स आहेत ना, हे थेरी पॉईंट्स तुम्हाला ॲज अ स्टेटमेंट म्हणून एक क्वेश्चनमध्ये दिसतील. आणि कोणतं करेक्ट कोणतं इनकरेक्ट आहे तुम्हाला शोधायला विचारतीलच. पुढे मी तुम्हाला PYQ घेईलच या युनिटचे. पुढे डिपेंडिंग अपॉन द स्टॅबिलिटी ऑफ द सॉईल. सॉफ्ट सॉईल याला परत 4 क्लासमध्ये फर्दर क्लासिफाय केलं जातं. त्यातली नावं लक्षात घ्या. रनिंग ग्राउंड, सॉफ्ट ग्राउंड, फर्म ग्राउंड आणि सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड. अशा 4मध्ये सॉफ्ट सॉईल आहे, रॉक नाही आहे, सॉफ्ट सॉईल आहे म्हणजे माती थोडक्यात. तर त्याला परत आणखी 4 कंडिशनमध्ये आपण क्लासिफाय करतो, 4 ग्राउंड कंडिशनमध्ये सॉफ्ट सॉईलला. आता कशा पद्धतीने ते बघू आपण वन बाय वन. तर यावरती ऑलरेडी हे क्वेश्चन बनलेले आहेत. ऑलरेडी 1-2दा प्रश्न बनले आहेत की मॅच द फॉलोइंगमध्ये पण की ए सेक्शनमध्ये 4 नावं असतात आणि बीला त्यांच्या प्रॉपर्टीज असतात किंवा ती ग्राउंड कंडिशन एक्झॅक्टली कशी ते असतात आणि मॅच द फॉलोइंग अशा टाईपचे प्रश्न आधीसुद्धा बनलेत, येणाऱ्या एक्झाममध्ये पण बनू शकतात. सो सॉफ्ट सॉईलला ह्या 4 ग्राउंड कंडिशनमध्ये आपण क्लासिफाय करू शकतो. आता बघूया बघा वन बाय वन. पहिले आहे रनिंग ग्राउंड. ओके, रनिंग ग्राउंड. आता रनिंग ग्राउंड कोणाला म्हणायचं की एक्सकॅव्हेशन करताना सॉफ्ट सॉईलच आहे. ज्या सॉईलचं सॉफ्ट सॉईल आहे, पण ज्या सॉईलमध्ये आपल्याला इमिडिएट सपोर्टची गरज लागते रूपला पण आणि साईडला पण. द सॉईल इन विच इमिडिएट सपोर्ट इज रिक्वायर्ड आफ्टर द एक्सकॅव्हेशन टू द रूप अँड साईड, त्या ग्राउंड कंडिशनला म्हणतात रनिंग ग्राउंड कंडिशन. मोस्टली हे आपल्याला बघायला मिळते नॉन कोहेजिव्ह टाईपच्या सॉईलमध्ये. म्हणजे हे जर का ग्रॅव्हल असेल किंवा जर का सँड असेल तर ती सँड जी आहे ना इझिली म्हणजे तुम्ही एक्सकॅव्हेशन करताय ना लगेच ती खाली वाहून येते. सो त्याला इमिडिएटली सपोर्टची गरज असते, लक्षात घ्या. त्याला आपण म्हणतो रनिंग ग्राउंड. दीज आर द सॉईल इन विच roof and sides required immediate support after the excavation. immediate सपोर्टची याला गरज असते, त्याला आपण म्हणतो रनिंग ग्राउंड, इमिडिएट सपोर्ट. लक्षात घ्या. एक्झाम्पल काय त्याचे, कोहेजन लेस सॉईल म्हणजेच काय, ड्राय सँड. ओके, ड्राय सँड किंवा सिम्पली सँड ऑर ग्रॅव्हल हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत रनिंग ग्राउंडचे. इमिडिएट सपोर्टची गरज असते रूपला आणि साईडला सुद्धा. सेकंड, सॉफ्ट ग्राउंड. आता या केसमध्ये लक्षात घ्या, जर मी तुम्हाला एक क्रॉस सेक्शन जर दाखवला तर तुम्ही मला सांगा बरं, या क्रॉस सेक्शनमध्ये प्रेशर जास्त कुठे असणार? या क्रॉस सेक्शनमध्ये प्रेशर जास्त कुठे असणार?
म्हणजे रूपला असेल टॉपला का साईडला प्रेशर जास्त असणार? साहजिक आहे, रूप किंवा टॉप यावरती प्रेशर सगळ्यात जास्त असतो. त्यामुळे आपण काय करतो बघा, सगळ्या क्रॉस सेक्शनमध्ये मोस्ट ऑफ द टाइम सगळ्या क्रॉस सेक्शनमध्ये टॉपला रूपला पोर्शनला आर्च शेप आपण प्रोव्हाइड केलेला असतो, कारण तिथं प्रेशर जास्त येणार आहे, लक्षात घ्या. तर असं जिओलॉजिकल फॉर्मेशन किंवा अशी ग्राउंड कंडिशन की त्यावेळेस रूप रिक्वायर्स इमिडिएट सपोर्ट बट साईड कॅन स्टँड विदाऊट सपोर्ट फॉर फ्यू टाइम्स. लक्षात घ्या, साईड ज्या आहेत ना काही वेळेसाठी विदाऊट सपोर्ट थांबू शकतात, पण मात्र रूपला किंवा टॉपला इमिडिएट सपोर्टची गरज असते. अशा टाईपची जी ग्राउंड कंडिशन असते त्याला म्हणतात सॉफ्ट ग्राउंड. त्याला काय म्हणतात? सॉफ्ट ग्राउंड. दोघांमधला फरक लक्षात घ्या. रनिंग ग्राउंडमध्ये जो रूप आहे किंवा टॉप पोर्शन आहे आणि ज्या साईड आहेत दोघांच्या दोघं लूज आहेत, त्यांना इमिडिएट सपोर्टची गरज असते. आता सॉफ्टमध्ये काय होतं आहे की साईड कॅन स्टँड फॉर सम टाइम्स विदाऊट सपोर्ट बट रूप रिक्वायर्स इमिडिएट सपोर्ट. कारण रूपवरती प्रेशर जास्त आहे, सो इट रिक्वायर्स इमिडिएट सपोर्ट. तर त्याला म्हणतात सॉफ्ट ग्राउंड. सो दीज आर द सॉइल इन विच रूप रिक्वायर्स इमिडिएट सपोर्ट आफ्टर दी एक्सकॅव्हेशन बट वॉल कॅन स्टँड फ्यू मिनिट्स विदाऊट सपोर्ट. वॉल जे आहेत द वॉल कॅन स्टँड विदाऊट सपोर्ट फ्यू मिनिट्स. काही मिनटापर्यंत विदाऊट सपोर्ट थांबू शकतात. मग याचं एक्झाम्पल काय? डॅम्प सँड. इथं आहे ड्राय सँड. डॅम्प म्हणजे काय की त्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असणार आहे, डॅम्प सँड. त्यासोबतच क्ले एक्सेट्रा. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सॉफ्ट ग्राउंड. तर याची डेफिनेशन पण लक्षात असू द्या आणि त्यासोबत त्याचं एक्झाम्पल पण लक्षात असू द्या. ओके, इथं दोघांना टॉपला पण आणि साईडला पण इमिडिएट सपोर्टची गरज असते. इथं मात्र साईड्स कॅन स्टँड विदाऊट सपोर्ट फॉर फ्यू मिनिट्स. नेक्स्ट फर्म. आता बघा, सुरुवातीला दोघांना इमिडिएट सपोर्ट लागत होता, नंतर साईड काही मिनटापर्यंत, पण टॉप लगेच सपोर्ट लागत होता. आता या केसमध्ये टॉप जो आहे तर काही मिनटापर्यंत थांबू शकतो आणि व्हॉट अबाउट साईड काही हवरपर्यंत. म्हणजे लक्षात येते का, आधी इमिडिएट मग मिनिट हवर. समजते तुम्हाला? सो इन केस ऑफ रनिंग ग्राउंड बोथ रिक्वायर्ड्स इमिडिएट सपोर्ट. इन केस ऑफ द सॉफ्ट ग्राउंड रूप रिक्वायर्ड इमिडिएट सपोर्ट, साईड कॅन स्टँड फॉर मिनिट विदाऊट सपोर्ट. आता फर्म ग्राउंडमध्ये रूप कॅन स्टँड फॉर मिनिट, साईड कॅन स्टँड फॉर हवर्स विदाऊट सपोर्ट. काही मिनटापर्यंत रूप थांबू शकतो विदाऊट सपोर्ट, काही तासापर्यंत साईड जे आहेत विदाऊट सपोर्ट थांबू शकतात. अशा ग्राउंडला म्हणतात फर्म ग्राउंड. हे डेफिनेशन महत्त्वाचे. दीज आर द सॉइल्स in which root can stand for minute, root can stand for minute, कोण? root without support, and wall can stand for 1 to 2 hours after the excavation without support. ओके, लक्षात घ्या. वॉल म्हणजेच काय रे? साईड. वॉल कॅन स्टँड फॉर 1 to 2 hour. रूप काही मिनटापर्यंत, वॉल काही हवर्सपर्यंत थांबू शकतात विदाऊट सपोर्ट. दॅट टाईप ऑफ सॉफ्ट सॉईल इज नोन ॲज द फर्म ग्राउंड. त्याचं एक्झाम्पल सिमेंटेड सँड. पहिल्या याच्यामध्ये ड्राय सँड, सॉफ्ट ग्राउंडमध्ये डॅम्प सँड. इथं सँड आहे पण त्यामध्ये सिमेंटेड सँड म्हणजे काय की त्यामध्ये थोडंसं सिमेंट ॲड झालेलं असणार, म्हणजे बाइंडिंग प्रॉपर्टी त्याला, त्याचं कोहेजन वाढलं आहे. किंवा फर्म क्ले. प्रिव्हियस केसमध्ये क्ले होता, आता फर्म क्ले. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फर्म ग्राउंड. नेक्स्ट सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड. आता या केसमध्ये जो टॉपचा पोर्शन आहे, ज्याला आपण काय म्हणतो रूपचा पोर्शन आहे, तो काही तासापर्यंत थांबू शकतो. साईडसुद्धा काही तासापर्यंत थांबू शकतात पर्टिक्युलर लेन्थसाठी. सो दीज आर द सॉइल्स in which roof and wall can stand unsupported means what? without support up to short length of 1.5 meter to the 5 meter. 1.5 मीटरपासून 5 मीटरच्या लेंथपर्यंत रूप अँड साईड्स कॅन स्टँड विदाऊट सपोर्ट फॉर द शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम. याचं बेस्ट एक्झाम्पल काय? सिमेंटेड स्टोन किंवा सँडस्टोन ज्याला म्हणतो, हे एक्झाम्पल्स आहेत. सो अशा 4 कंडिशनमध्ये आपण काय करू शकतो? सॉफ्ट सॉईलला क्लासिफाय करू शकतो. आता दोघांना हे सगळ्या गोष्टींना मी एकत्र आणतो. इथं बघा, हे बघा, सगळ्यात पहिलं काय बघितलं तुम्ही? रनिंग ग्राउंड. ना इथं म्हणतो मी टाइप्स ऑफ सॉफ्ट सॉइल.
हां. आणि इथं आपण म्हणूया रूफ, इथं मी म्हणतो वॉल किंवा साईड्स. बघा लक्ष द्या ना, इथं झालं कसं, नंबर 1 रनिंग ग्राउंड, नंबर 1. नंबर 2 इथं मी आणखी एक परत एक कॉलम करतील मला, नंबर 3 आणि नंबर 4. इथं म्हणतो मी सॉफ्ट ग्राउंड, नंतर फर्म ग्राउंड. हे सगळे प्रकार आहेत कशाचे, सॉफ्ट सॉईलचे. सेल्फ सपोर्टिंग, सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड. हां लक्षात घ्या. चला आता रूफबद्दल मेन्शन करू आपण. हां रूफबद्दलचं बोला. रनिंग ग्राउंडमध्ये रूफ अँड साईड इमिडिएट सपोर्ट, इथं काय लागेल, इमिडिएट सपोर्ट, इमिडिएट सपोर्ट, इमिडिएट सपोर्ट. व्हॉट अबाउट द सॉफ्ट ग्राउंड, इमिडिएट सपोर्ट कोणाला लागणार, रूफला. इमिडिएट सपोर्ट लागेल, पण वॉल अँड साईड फ्यू मिनिट्स विदाऊट सपोर्ट काही मिनिटापर्यंत ते राहू शकतात. फर्म ग्राउंडमध्ये फ्यू मिनिट्सपर्यंत रूफ राहू शकतो आणि 1 to 2 आवर्सपर्यंत साईड्स राहू शकतात विदाऊट सपोर्ट. इन केस ऑफ सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड दोघांमध्ये रूफ अँड साईड्स कॅन स्टँड फॉर 1.5 मीटर to 5 मीटर ऑफ डिस्टन्स फॉर शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम. हे लक्षात घ्या. ओके. त्यानंतर आता यांचे एक्झाम्पल आपण लिहून घेऊ समोर. खास करून याचं एक्झाम्पल काय असणार, कोहेजनलेस सॉइल, म्हणजे मी असं म्हणतो ड्राय सँड अँड ग्रॅव्हल. इथं काय असणार, डॅम्प सँड अँड क्ले. इथं सिमेंटेड सँड अँड फर्म क्ले. इथं काय, सिमेंटेड स्टोन्स अँड सँडस्टोन. ओके. अशी तुम्ही एका पेजवरती ही पूर्ण समरी जी आहे 4ही टाईपच्या ग्राउंड कंडिशनची तुम्ही नोट डाऊन करू शकता. ठीक आहे. अशी व्यवस्थित समरी लिहून घ्या. यावरती मात्र मित्रांनो हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. आतापर्यंत 2-3दा यावरती प्रश्न विचारले गेलेत MPSCमध्ये. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट चार्ट. ओके झालं असेल. नेक्स्ट बघू. आता हे सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन इन्व्हॉल्व इन सॉफ्ट सॉईल टनेलिंग. सॉफ्ट सॉईलमध्ये जर का टनेल वर्क आपल्याला करायचं असेल, टनेलिंग करायची असेल, तर एक्झॅक्टली काय सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन असणार हे लक्षात घ्या. तर पहिली गोष्ट की सेटिंग अप तर कॉमन आहे. हार्ड रॉकमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सेटिंग अप म्हणजे टनेलचा क्रॉस सेक्शन डिफाईन करा, हार्ड रॉकमध्ये पण आणि इथं पण. लगेच त्याला लागून सेकंड ऑपरेशन कोणतं होतं, ड्रिलिंगचं. इथं ड्रिलिंगचं ऑपरेशन नाही आहे. आता ड्रिलिंग नाही आहे तर त्या ड्रिल होलला आपण लोड पण करणार नाही, लोड नाही करणार तर ब्लास्टिंग पण करणार नाही आहेत. लक्षात येत तुम्हाला. सो इथं पण त्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सो इथं ड्रिलिंग नाही आहे, लोडिंग नाही आहे, ब्लास्टिंग नाही आहे. ब्लास्टिंग झाल्यानंतर जे काय आपण रिमूव्ह करतो डस्ट पार्टिकल म्हणा किंवा फाऊल गॅसेस म्हणा तेही करण्याची गरज नाही आहे. डायरेक्टली काय मायनिंग ऑर एक्सकॅव्हेशन, जे काही लोकली अवेलेबल इक्विपमेंट आहेत आपल्याकडे त्यांचा वापर करून डायरेक्टली आपण एक्सकॅव्हेशन वर्क सेटिंग अप नंतर करू शकतो.
ओके. त्यानंतर काय एक्सकॅव्हेशन होतानाच दिस सॉईल रिक्वायर्स इमिडिएट सपोर्ट ना, कारण ह्या सॉफ्ट सॉईल आहे, लगेच त्याला इमिडिएट टिंबरिंगची गरज असते. सो एक्सकॅव्हेशन करताना लगेच आपल्याला काय करायचं आहे, ग्राउंड सपोर्ट और टिंबरिंग प्रोव्हाइड करायची. आणि त्यानंतर मकिंग ऑपरेशन आपण करणार आहोत, म्हणजे जे काही एक्सकॅव्हेटेड मटेरियल त्याला आपण रिमूव्ह करणार आणि फायनली आपण त्याला प्रोव्हाइड करणार लाईनिंग. ओके. सो मकिंग आणि लाईनिंग हे ऑपरेशन तर इथं पण आहेत आणि रॉकमध्ये पण आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथं मकिंग ऑपरेशनच्या आधी मित्रांनो आपल्याला टिंबरिंग करावी लागते. हार्ड रॉकमध्ये मात्र हार्ड रॉक सेल्फ सपोर्टिंग असल्यामुळे सेटिंग अप झालं, ड्रिलिंग झालं, लोडिंग झालं, ब्लास्टिंग झालं का त्यानंतर आपण काय करत असतो, व्हेंटिलेशन आणि डस्ट कंट्रोल करतो, लगेच मकिंग ऑपरेशन करतो. मकिंग ऑपरेशन नंतर आपण डिवॉटरिंग करतो आणि मग आपण टिंबरिंग प्रोव्हाइड करत असतो. इथं मात्र मायनिंग किंवा एक्सकॅव्हेशन वर्क झाल्यानंतर लगेच आपल्याला काय करायचं आहे, टिंबरिंग प्रोव्हाइड करायची, कारण ही सॉफ्ट सॉईल आहे, याला इमिडिएट टिंबरिंगची गरज असते. आणि त्यानंतर आपण मकिंग किंवा लाईनिंग वगैरे जो पार्ट आहे तो आपण प्रोव्हाइड करणार. तर हा सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन असतो इन सॉफ्ट सॉईल. तर हे लिहून घ्या, सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन. यामध्ये सिक्वेन्स ऑफ ऑपरेशनमध्ये कमी ऑपरेशन्स लक्षात येतील तुम्हाला. हार्ड रॉकमध्ये मात्र आपल्याला सिक्वेन्स जास्त होते, खूप मोठ्या प्रमाणात ड्रिलिंग करावे लागतं ना, लोडिंग करावं लागतं, ब्लास्टिंग करावं लागतं, डस्ट कंट्रोल करावा लागतो, त्यासोबत फाऊल गॅसेसला रिमूव्ह करावं लागतं. तर त्यामुळे तिथं नंबर ऑफ स्टेप्स वाढतात, इथं स्टेप्स कमी आहेत. ओके, हे व्यवस्थित लिहून घ्या. सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन इन्व्हॉल्व इन सॉफ्ट सॉईल टनलिंग. आता याच्यानंतर मेथड्स आहेत. ओके, या वेगवेगळ्या मेथड्स हा पण चार्ट तुम्ही काढू शकता, ऑलरेडी आपण सुरुवातीला काढला आहे की मेथड्स रिक्वायर्ड टिंबरिंग, ज्याला इमिडिएट टिंबरिंगची गरज असते, आणि काही मेथड्स अशा आहेत की त्यांना टिंबरिंगची गरज नसते. त्या मेथडमध्येच अशा काही गोष्टी आहेत की त्या ॲटोमॅटिकली काय करतात, सपोर्ट प्रोव्हाइड करतात. जसं NATM मेथडमध्ये सपोर्ट ग्राउंड कंडिशन जे आहे, सराउंडिंग ग्राउंड कंडिशन जे आहे त्याचं सपोर्टिंग सिस्टीम म्हणून ॲक्ट होत असते इन NATM मेथड इन केस ऑफ द हार्ड रॉक. तसंच ह्या मेथड अशा आहेत की यामध्ये वापरले जाणारे इक्विपमेंटच असे आहेत की ते ऑटोमॅटिकली ग्राउंडला काय करतात, सपोर्ट प्रोव्हाइड करत असतात. सेपरेट टिंबरिंगची इथं गरज नसते. या 3 मेथडची नावं लक्षात घ्या. आणि इथं जवळजवळ 4 पोलिंग, निडल बीम, आर्मी मेथड, अमेरिकन मेथड, इंग्लिश मेथड, बेल्जियम, ऑस्ट्रेलियन, जर्मन, इटालियन, जवळजवळ 9 मेथड आहेत आणि ह्या 3 12 अशा 12 मेथड आहेत. ओके, मग बघा आता पहिली मेथड जी 4 पोलिंग मेथड, याला सुरुवात करण्याच्या अगोदर जे काही गोष्टी आपण आतापर्यंत डिस्कस केल्या त्यांना एकदा रिवाईज करूया आणि मग ह्या मेथडला सुरुवात करूया. लक्षात घ्या 4 पोलिंग मेथड. तर बघा या लेक्चरमध्ये आपण सुरुवात केली आहे हिडिंग आणि बेंचपासून. ठीक आहे. सो हिडिंग कुणाला म्हणायचं, हिडिंग इज द पोर्शन विच इज एक्सकॅव्हेटेड फर्स्ट आणि बेंच इज द पोर्शन विच इज एक्सकॅव्हेटेड लॅटर ऑन आफ्टर द हिडिंग. त्यानंतर हिडिंग आणि बेंच मेथड जी आहे इट इज यूज फॉर दी मॉडरेट ऑर ॲव्हरेज साईज ऑफ टनेल. या मेथडमध्ये कंप्लीट क्रॉस सेक्शनचे 2 पार्ट केले जातात आणि जो पार्ट आपण आधी एक्सकॅव्हेट करतो दॅट इज हिडिंग, जो नंतर एक्सकॅव्हेट करतो दॅट इज बेंच. मोस्टली टॉपला हिडिंग केली जाते आणि बॉटमला बेंच केलं जातं. टॉपला हिडिंग ही मोस्टली प्रेफर करतात. यामध्ये जर का रॉक हा जर का स्ट्रॉंग असेल, साऊंड रॉक असेल तर जवळजवळ 3 ते 3.5 मीटर जे आहे हिडिंगचा पोर्शन हा अहेड असतो बेंचच्या. यामध्ये ड्रिलिंग जे आहे ऑपरेशन, ड्रिलिंग ऑपरेशन आणि मकिंग ऑपरेशन हे सायमल्टेनियस होतं. हिडिंग आणि बेंचला ड्रिलिंग झाल्यानंतर लोडिंग पण सायमल्टेनियस होतं. त्यासोबत ब्लास्ट करताना एका ब्लास्टमध्ये एक हिडिंग आणि एक बेंचचा पोर्शन जो आहे तो फायर केला जातो. बेंचचा पोर्शन काही सेकंद आधी फायर करतात हिडिंगच्या, हे आपण इथं डिस्कस केलं. ठीक आहे. आणि हिडिंगचा पोर्शन काही पार्टपर्यंत किंवा टोटल लेंथपर्यंत पण असू शकतो, पण मोस्टली आपण काही पार्टमध्ये यूज करत असतो. हे सगळं आपण इथं डिस्कस केलेलं आहे. सो जर का टॉपचा पोर्शन आधी एक्सकॅव्हेट करतात त्याला म्हणतो टॉप हिडिंग, बॉटम बेंचिंग. जर का बॉटमचा पोर्शन आधी एक्सकॅव्हेट करत असाल त्याला म्हणतो बॉटम हिडिंग आणि टॉपच्या पोर्शनला टॉप बेंच किंवा स्टॉपिंग म्हटलं जातं. नंतर ॲडव्हान्टेज काय या मेथडचं की ड्रिलिंग अँड मकिंग डन सायमल्टेनियस. आणि डिसॲडव्हान्टेज काय आहे की जो हिडिंगचा पोर्शन आहे, टॉपमध्ये जो हिडिंगचा पोर्शन आहे मात्र त्याचं मकिंग करत असताना आपल्याला खूप डिफिकल्टी येते किंवा टाईम कन्झ्युमिंग असते. कोणत्या पोर्शनची, टॉप हिडिंग. टॉप हिडिंग इथं रिमूव्हल ऑफ मग फ्रॉम हिडिंग म्हणण्यापेक्षा टॉप हिडिंग, टॉपला जी हिडिंग आहे त्याचं रिमूव्ह करताना अडचण येते. कॅन्टिलिव्हर कार डम मेथड, पायलट टनेल मेथड हे फक्त नावं लक्षात असू द्या. यानंतरची मेथड आपण डिस्कस केली NATM मेथड, न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड. इट इज स्पेशल मेथड, रिसेंटली डेव्हलप मेथड आणि इकॉनॉमिकल मेथड आहे फॉर दी रॉक. देन इट इज स्पेशल मेथड. आणि या मेथडमध्ये काय की द रॉक मास अराउंड द टनेल एक्सकॅव्हेशन इज मेड टू ॲक्ट ॲज अ लोड बेअरिंग मेंबर
टुगेदर विथ सपोर्टिंग सिस्टीम. थोडक्यात याला समजून घ्यायचं असेल तर टनेलिंगचं म्हणजे टनेल वर्क होताना एम्प्टी स्पेस तयार बनते का नाही, एक्सकॅव्हेशन झाल्यानंतर सराउंडिंग सॉईल जी असते तीच काय करत असते, स्वतःलाच काय करते, सपोर्ट प्रोव्हाइड करत असते. सो ह्या केसमध्ये लोड बिअरिंग मेंबर म्हणून ॲक्ट होत असते सराउंडिंग सॉईल टुगेदर विथ द सपोर्टिंग सिस्टीम. सपोर्टिंग सिस्टीमला सोबत घेऊन ते एक प्रकारचं सपोर्ट प्रोव्हाइड करत असते स्वतःलाच. त्याचं मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन नंतर दाखवेल. ह्या मेथडची वेगवेगळे नावं बघितली आपण. दिस मेथड इज ऑल्सो नोन ॲज द सिक्वेन्शियल मेथड, ऑब्झर्वेशनल मेथड, शॉर्टकट मेथड, इम्पेरिकल डायमेन्शनिंग मेथड, कंट्रोल प्रेशर रिलीज मेथड. आणि दिस मेथड इज यूज फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ टनेल बिलो द बिल्टअप एरिया, त्याला आपण सबवे कन्स्ट्रक्शन म्हणतो. स्वेलिंग कंडिशन ऑफ सॉईलमध्ये वापरू शकतात. ॲबनॉर्मल जिओलॉजिकल फॉर्मेशन असेल तिथेही वापरू शकतात. आणि ज्या ठिकाणी रॉक हा एक हाय प्रेशर एक्झर्ट करतोय, थोडक्यात लूज रॉक आहे, ॲबनॉर्मल रॉक आहे, अनस्टेबल रॉक ज्याला आपण म्हणतो, फ्रॅक्चर रॉक, ब्रोकन रॉक, तिथेही आपण ही मेथड यूज करू शकतो. नंतर पायलट टनेल मेथडचं नाव लक्षात असू द्या फक्त. पुढे टनेलिंग इन सॉफ्ट. सो सॉफ्ट सॉईलमध्ये जर टनेलिंग करायची असेल तर आपण जे लोकली अवेलेबल इक्विपमेंट आहेत त्यांचा वापर करतो. इथं कोणत्याही प्रकारची एक्सप्लोजिव्हची गरज नसते, मात्र इमिडिएट आपल्याला सपोर्ट प्रोव्हाइड करावा लागतो, इमिडिएट टिम्बरिंग लागते. सॉफ्ट सॉईलला परत आपण बेस ऑन द स्टॅबिलिटी 4 क्लासमध्ये आपण क्लासिफाय करतो. नंतर त्याच्यामध्ये रनिंग ग्राउंड, सॉफ्ट ग्राउंड, फर्म ग्राउंड, सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड. रनिंग ग्राउंड हा असा ग्राउंड आहे की ज्यामध्ये रूप आणि साईडला इमिडिएट सपोर्टची रिक्वायरमेंट असते. नंतर जो सेकंड टाईपचा आहे सॉफ्ट ग्राउंड, तर यामध्ये रूपला मात्र इमिडिएट सपोर्ट लागतात आणि साईड कॅन स्टँड फॉर फ्यू मिनिट्स विदाऊट सपोर्ट. नंतर फर्म जो आहे, रूप कॅन स्टँड फॉर मिनिट्स आणि साईड जे असतात कॅन स्टँड फॉर 1 to 2 hours. आणि लास्टला आहे सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड, यामध्ये मात्र रूप अँड साईड कॅन स्टँड फॉर शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम अप टू 1.5 मीटरपासून 5 मीटरच्या लेंथसाठी. नंतर मी यांचा एक हा जो समरी आहे ही व्यवस्थित लक्षात घ्या मात्र. याच्यानंतर सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन इन केस ऑफ सॉफ्ट टनेल. सेटिंग अप, आधी सेटिंग अप करा, ड्रिलिंगची गरज नाही आहे, डायरेक्टली मकिंग और एक्सकॅव्हेशन वर्क सुरू करा. सायमल्टेनियसली टिम्बरिंग करावे लागेल आपल्याला, इमिडिएट टिम्बरिंग, नंतर मकिंग आणि फायनली लाईनिंग, अशा पद्धतीने. सो स्टेप्स कमी आहेत त्याच्यामध्ये. आता आपण सुरुवात करूया. मेथड रिक्वायर्ड टिम्बरिंग विदाऊट टिम्बरिंग. तर यामध्ये आता आपण सुरुवात करणार आहोत पहिली मेथड ज्याचं नाव आहे 4 पोलिंग मेथड. ठीक आहे, 4 पोलिंग मेथडपासून आता आपण सुरुवात करूया. सो यामध्ये 4 पोलिंग मेथड एक्झॅक्टली काय आहे, त्याच्या प्रॉपर्टीज, त्याचा सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन, सगळ्या गोष्टी आपण 1 by 1 डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट 4 पोलिंग मेथड. ठीक आहे, सो 4 पोलिंग मेथडचा आधी स्पेसिफिकेशन बघू, नंतर त्याचं सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन आपण बघणार आहोत, वेगवेगळ्या पद्धतीने सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन. ठीक आहे, नंतर निडल बीम मेथड. सो या सिक्वेन्स ऑफ ऑपरेशनमध्येच इथं मी त्याचं काही ॲडव्हान्टेज असतील, डिसॲडव्हान्टेज असतील, तेही मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करेन. आधी 4 पोलिंग काय असते ते आपण इथं बघूया. बघा 4 पोलिंग मेथड. दिस मेथड इज कॉमन इन रनिंग ग्राउंड. ही मेथड कोणत्या ग्राउंडमध्ये वापरली जाते? 4 पोलिंग मेथड. ऑलरेडी याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स विचारलेले आहे. दिस मेथड इज कॉमन इन रनिंग ग्राउंड. मित्रांनो 4 पोलिंग मेथड जी सगळ्यात ओल्ड मेथड आहे. नाउअडेज आता रिसेंटली या मेथडला रिप्लेस केलं गेलं आहे बाय युझिंग द कंप्रेस एअर टनेलिंग मेथड. बाय युझिंग व्हॉट? कंप्रेस एअर टनेलिंग मेथड. ही जी 4 पोलिंग मेथड आहे हिला रिप्लेस केलं आहे बाय युझिंग कंप्रेस एअर टनेलिंग मेथड रिसेंटली. ठीक आहे, आणि कोणत्या ग्राउंडमध्ये ही मेथड वापरली जाते? इट इज बेस्ट सुटेबल इन केस ऑफ द रनिंग ग्राउंड, ज्या ग्राउंडमध्ये रूप अँड साईड्स कॅन रिक्वायर्ड इमिडिएट सपोर्ट्स, ज्याच्यामध्ये इमिडिएट सपोर्टची गरज आहे रूपला आणि साईड्सला, वॉलला, अशा टाईपच्या ग्राउंडमध्ये मात्र ही मेथड वापरली जाते 4 पोलिंग मेथड. नेक्स्ट, दिस मेथड इज ओल्ड मेथड. आताच मी तुम्हाला म्हटलं दिस इज व्हॉट? इट इज ओल्ड मेथड. नाऊ इट इज रिप्लेस्ड बाय कंप्रेस एअर टनेलिंग मेथड. मित्रांनो हे दोघं तिघं पॉईंट अतिशय महत्त्वाचे. It is used in a running ground and nowadays it is replaced by compress air tunneling method. Compress air tunneling method. पण लक्षात घ्या, जेव्हा आता इथं बरेचसे मुलं गोंधळ काय करतात ते तुम्हाला मी पुढे सांगेलच. कंप्रेस एअर टनेलिंग मेथड जेव्हा मी तुम्हाला शिकवेल तर कंप्रेस एअर टनेलिंग मेथडसाठी बेस्ट सॉईल कोणती असते? क्ले असते. आणि वर्स्ट सॉईल कोणती असते? वर्स्ट सॉईल ती असते सँड किंवा ग्रॅव्हल. कंप्रेस एअर टनेलिंग मेथडची वर्स्ट सॉईल कोणती असते? सँड ऑर ग्रॅव्हल. पण आता इथं ह्या केसमध्ये 4 पोलिंग मेथडमध्ये इट इज बेस्ट सुटेबल इन केस ऑफ रनिंग ग्राउंड. मग रनिंग ग्राउंड म्हणजे काय? सँड, ग्रॅव्हल. मग इथं कन्फ्युजन असं होतं की 4 पोलिंग मेथड इट इज बेस्ट इन रनिंग ग्राउंड म्हणजे सँड अँड ग्रॅव्हल, बट त्याला ज्या मेथडने आता रिप्लेस केलं आहे कंप्रेस एअर टनेलिंग मेथड त्यासाठी वर्स्ट सॉईल कोणती आहे? सँड अँड ग्रॅव्हल.
मग त्यामुळे जर का ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असा बनत असेल की फोर पोलिंग मेथड इज बेस्ट सुटेबल फॉर, तर त्यावेळेस रनिंग ग्राउंड हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल असणार, म्हणजे सँड अँड ग्रेव्हल. त्यानंतर जर असं विचारलं की जर का कॉम्प्रेस एअर टनेलिंग मेथड इज बेस्ट सुटेबल फॉर, तर क्लेमध्ये बेस्ट सुटेबल आहे. आणि वर्स्ट सॉईल फॉर कॉम्प्रेस एअर टनेलिंग मेथड सँड ग्रॅव्हल. पण प्रश्न जर असा असेल की फोर पोलिंग मेथड इज रिप्लेस्ड बाय, तर त्यावेळेस तो कशाने रिप्लेस होतो, कॉम्प्रेस एअर टनेलिंग मेथडने. ठीक आहे. हा जो कन्फ्युजन मी आता तुमच्यासोबत जे डिस्कस केलं की या मेथडची जी बेस्ट सॉईल आहे, या मेथडची जी बेस्ट सॉईल आहे, ज्या सॉईलमध्ये ही मेथड वापरली जाते बेस्ट, ती याच्यासाठी ही नेहमी वर्स्ट सॉईल आहे कॉम्प्रेस एअरसाठी. हे लक्षात घ्या. ते मी तुम्हाला आणखी MCQसाठी तुम्हाला मी ते एक्सप्लेन करणारच आहे. पण लक्षात घ्या, फोर पोलिंग मेथड रनिंगसाठी बेस्ट आहे आणि त्याला रिप्लेस कशाने करतोय आपण, कॉम्प्रेस एअर टनेलिंग मेथडने रिसेंटली. पुढे इट इज स्लो मेथड. ही खूप स्लो मेथड आहे का, ते सिक्वेन्स ऑफ ऑपरेशनमध्ये तुम्हाला कळेलच. इट इज स्लो मेथड, हेन्स यूज फॉर टनेल्स ऑफ स्मॉल डायमेन्शन फॉर वन लेन, सीवर्स, गॅस पाईप, ऑइल ॲट ऑर्डिनरी डेप्थ. सो ही जी मेथड आहे स्मॉल क्रॉस सेक्शनच्या टनेलसाठी वापरली जात असते, बिकॉज ऑफ इट इज टाईम कन्झ्युमिंग मेथड. ही मेथड कशी आहे, टाईम कन्झ्युमिंग मेथड आहे, स्लो मेथड आहे. याला बराचसा वेळ आपल्याला ह्या मेथडमध्ये लागत असतो. याचं सिक्वेन्स ऑफ ऑपरेशनमध्ये तुम्हाला मी ते सगळं सांगणारच आहे. सिक्वेन्स ऑफ ऑपरेशनचा पार्ट, ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेजचा पार्ट जो आहे आफ्टर द ब्रेक आपण तो कंटिन्यू करूया. तर मग आता ह्या पॉईंट फक्त लक्षात घ्या. फोर पोलिंग मेथड रनिंग ग्राउंडसाठी बेस्ट आहे. नाव डे इट इज रिप्लेस बाय द कम्प्रेसर टनेलिंग मेथड. इट इज टाईम कन्झ्युमिंग मेथड, स्लो मेथड आहे, त्यामुळे याला स्मॉल टनेल क्रॉस सेक्शनसाठी आपण यूज करत असतो. ओके, हे लक्षात घ्या. सो हे त्याचे झाले स्पेसिफिकेशन या मेथडचे. एक्झॅक्टली सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन जो आहे तो त्याचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करूया. सो थोडा लेंदी पार्ट आहे सिक्वेन्स ऑफ ऑपरेशनचा आणि त्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स पण बनतात. याच्यानंतरची जी निडल बीम मेथड मी तुमच्यासोबत डिस्कस करेल ना, पुढची मेथड ही निडल बीम मेथड, तर ह्या मेथडच्या सिक्वेन्स ऑफ ऑपरेशनवरती रिसेंटली क्वेश्चन्स बनलेले आहेत. तर ह्या ज्या मेथड आपण आता इथं डिस्कस करणार आहोत थोडक्यात, इन केस ऑफ सॉफ्ट ग्राउंड, या सगळ्या मेथडच्या मित्रांनो आपण सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन खूप चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. सो रिमेनिंग पार्ट जो तो ब्रेक नंतर डिस्कस करूया. बघा या चार्टवरती या परत तो आपण जवळजवळ आता ह्या हार्ड रॉकच्या सगळ्या मेथड कंप्लीट केलेल्या आहेत. आता आपण सुरुवात केली फोर पोलिंग मेथडला. या फोर पोलिंग मेथडचं बेसिक सिक्वेन्स आता स्पेसिफिकेशन इथं डिस्कस केलं आहे. सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. ओके, आफ्टर दी ब्रेक. थँक्यू. स्पेशल मेथड ऑफ टनेलिंग, एक स्पेशल मेथड आहे. बघा मी आधीच तुम्हाला कन्सेप्ट मॅप ड्रॉ केला होता. तेव्हा सॉफ्ट रॉकचे मेथड, हार्ड रॉकचे मेथड आणि काही स्पेशल मेथड. स्पेशल मेथड म्हणजे न्यूली डेव्हलप ॲडव्हान्स मेथड आहे. सो एक स्पेशल मेथड आहे, न्यूली डेव्हलप इकॉनॉमिकल मेथड आहे, जे आपण रॉकसाठी वापरू शकतो. द मेन प्रिन्सिपल काय आहे या मेथडचं, तर ह्या मेथडमध्ये बेसिकली आता मी त्याचं सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन किंवा इथं एक्सप्लेन नाही करणार. NATMचं एक डेमॉन्स्ट्रेशन मी तुम्हाला नंतर दाखवून देईन. तर यामध्ये काय केलं जातं की जी सराउंडिंग सॉईल आहे ना, ती ॲज अ सपोर्टिंग सिस्टीम म्हणून यूज केली जात असते. एक्सकॅव्हेशन वर्क करत असताना सराउंडिंग सॉईल जी आहे ती ॲज अ सपोर्टिंग सिस्टीम म्हणून यूज केली जात असते NATM मेथडमध्ये. द मेन प्रिन्सिपल ऑफ NATM मेथड इज दॅट द रॉक मास अराउंड द टनेल एक्सकॅव्हेशन, टनेल एक्सकॅव्हेट करत असताना, टनेल जेव्हा मी एक्सकॅव्हेट करतोय तर सराउंडिंगला असणारा जो काही रॉक मास आहे सराउंडिंगला is made to act as a load bearing member together with the supporting system. तर या केसमध्ये जी सराउंडिंग सॉईल आहे त्या सराउंडिंग सॉईलचाच यूज ॲज अ लोड बेअरिंग म्हणून केलं जात असतं. हे मेन प्रिन्सिपल आहे याचं, जे मी पुढे एक व्हिडिओ थ्रू तुम्हाला याचं डेमॉन्स्ट्रेशन दाखवून देईल. सो त्या मशीनची अरेंजमेंटच अशी असते की त्याचा वापर करून, म्हणजे ते NATM मेथडमध्ये जी मशीन यूज केली जाते ती जेव्हा टनेल वर्क परफॉर्म करत असते तर ती काय करते की सपोर्टिंग सॉईलला अशा पद्धतीने एक प्रकारचं स्ट्रक्चर बिल्ड करते की ती त्याला सपोर्ट प्रोव्हाइड करत असते. सराउंडिंग सॉईल ना, एक्सकॅव्हेशन झाल्यानंतर जो सराउंडिंग सॉईल असते तीच एक प्रकारचं टेम्पररी सपोर्ट देत असते इन NATM मेथड. या मेथडचे मित्रांनो आता बरेचसे वेगवेगळे नावं आहेत. हे सगळे नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. या NATM मेथडला दिस मेथड इज ऑल्सो नोन ॲज सिक्वेन्शियल टनेलिंग मेथड असं म्हणतात. त्यासोबतच ऑब्झर्वेशनल मेथड असंही त्याला म्हणतात, शॉर्टकट मेथड पण म्हणतात, इम्पेरिकल किंवा इम्पेरिकल डायमेन्शनिंग मेथड एकच वर्ड आहे हा, इम्पेरिकल डायमेन्शनिंग मेथड, कंट्रोल्ड प्रेशर रिलीज मेथड, असे वेगवेगळी नावं आहेत ह्या मेथडची. लक्षात घ्या, ही सगळी नावं तुम्हाला लक्षात ठेवायची. दिस मेथड इज ऑल्सो नोन ॲज सिक्वेन्शियल टनेलिंग मेथड, ऑब्झर्वेशनल मेथड, शॉर्टकट मेथड, इम्पेरिकल डायमेन्शनिंग मेथड, त्यासोबत कंट्रोल प्रेशर रिलीज मेथड, अशा वेगवेगळ्या नावांनी ह्या मेथडला ओळखण्यात येतं. NATM मेथड न्यूली डेव्हलप इकॉनॉमिकल मेथड आहे रॉकसाठी. इट इज अ स्पेशल टाईप ऑफ मेथड. N फॉर न्यू,
NA ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड. ओके, आणि या मेथडमध्ये सराउंडिंग सॉईल जे आहे हीच एक प्रकारचं काय होते सपोर्ट म्हणून ॲक्ट होत असते, सराउंडिंग ग्राउंड. ओके, आता या मेथडचा यूज कुठे कुठे केला जातो, या यूजवरती सुद्धा ऑलरेडी प्रिव्हियसली क्वेश्चन्स बनलेले आहेत. सो दिस NATM मेथड, कन्स्ट्रक्शन ऑफ टनेल बिलो द बिल्टअप एरिया, ज्या ठिकाणी खास करून मेट्रोपॉलिटन सिटी आहेत किंवा ऑलरेडी डेव्हलप सिटी आहेत, ज्या ठिकाणी बिल्टअप एरिया म्हणजे ऑलरेडी रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल एरिया बिल्ट आहे आणि तुम्हाला त्याच्या खाली जर का सबवे कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर सगळ्यात बेस्ट मेथड कोणती, NATM मेथड. सो फॉर सबवे कन्स्ट्रक्शन ऑफ टनेल बिलो द बिल्टअप एरिया. त्यासोबतच टनेल इन स्वेलिंग कंडिशन ऑफ सॉईलमध्ये तुम्ही यूज करू शकतात. त्यासोबतच ॲबनॉर्मल जिओलॉजिकल फॉर्मेशन असेल, हायली स्वेलिंग और श्रिंकेज कंडिशन म्हणजे जसे ब्लॅक कॉटन सॉईल आहे आणि त्यामध्ये तुम्हाला टनेलिंग करायचं तिथेही तुम्ही वापरू शकतात. किंवा रॉकमध्ये फ्रॅक्चर और अनस्टेबल रॉक आहे तर त्याही ठिकाणी तुम्ही वापरू शकतात. सो बेसिकली ॲबनॉर्मल जिओलॉजिकल फॉर्मेशन जर असेल तर तिथेही तुम्ही वापरू शकतात. टनेलिंग इन रॉक विच एक्झर्ट्स दी हाय प्रेशर. आता कोणता रॉक हाय प्रेशर एक्झर्ट करणारे, जो लूज रॉक आहे किंवा जो फ्रॅक्चर रॉक आहे, ब्रोकन रॉक आहे, तो हाय प्रेशर टाकेल टनेलवरती, तर त्याही केसमध्ये तुम्ही याला यूज करू शकतात. सो मित्रांनो, हे यूज ऑफ NATM मेथड हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर हा पॉईंट, या मेथडला कोणकोणत्या नावाने ओळखतात, त्यासोबतच या मेथडचं जे प्रिन्सिपल आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि दिस मेथड इज न्यूली डेव्हलप इकॉनॉमिकल मेथड फॉर टनेल. याचं फुल फॉर्म सुद्धा हा महत्त्वाचा आहे. तर तुमच्या लक्षात येते का, NATM मेथडवरती एक तरी प्रश्न एक्झाममध्ये बनत असतो. एक त्याच्या फुल फॉर्मवरती असेल, त्यानंतर याचं स्पेसिफिकेशन, याचं वैशिष्ट्य काय या मेथडचं, याचं प्रिन्सिपल काय आहे की यामध्ये जो सराउंडिंग रॉक आहे तोच ॲज अ सपोर्टिंग म्हणून वापरला जातो. या मेथडची वेगवेगळी नावं आणि ही मेथड कोणकोणत्या टाईपच्या कंडिशनमध्ये वापरली जाते, ज्या ठिकाणी बिल्टअप एरिया आहे त्याच्या खाली जर का टनेलिंग वर्क करायचं असेल, सबवे कन्स्ट्रक्शन करायचं असेल, ही बेस्ट मेथड आहे. त्यानंतर स्वेलिंग कंडिशनमध्ये ॲबनॉर्मल कंडिशन असेल त्याही वेळेस वापरू शकतो किंवा जो रॉक हाय प्रेशर एक्झर्ट करणारे तिथेही ही मेथड वापरली जात असते. सो आधी हे लिहून घ्या NATM मेथड, व्हिडिओला पॉज करा आणि हे लिहून घ्या. याचं एक डेमॉन्स्ट्रेशन मी तुम्हाला NATM मेथडचा शेवटी व्हिडिओ दाखवून देईल. जेव्हा TBMचं दाखवेल तेव्हा तुम्हाला याचं एक डेमॉन्स्ट्रेशन मी दाखवेल. आधी हा थेरॉटिकल पार्ट लिहून घ्या. ओके, याच्यानंतर एक 6 नंबरची मेथड जी आपण वापरू शकतो याच्यामध्ये पायलट टनेल मेथड. सो पायलट टनेल हे फक्त नाव लक्षात घ्या असू द्या. सो यामध्ये काय करतो आपण, बेसिकली याचं यूज खास करून आपण मेथड ऑफ एक्सकॅव्हेशन जे आहे म्हणजे फेसेस ऑफ अटॅक वाढवण्यासाठी करत असतो. पायलट टनेल, सो यामध्ये आपण मेन टनेलला पॅरलमध्ये एक टनेल आपण कन्स्ट्रक्ट करणं ज्याला पायलट टनेल म्हणतो आणि त्याचा वापर करून नंबर ऑफ एक्स्ट्रा फेसेस अवेलेबल होतात. सो ह्या मेथडचाही आपण यूज करू शकतो. एक मेथड म्हणजे काय की जसं मी तुम्हाला मागे सांगितलं ना, नंबर ऑफ फेसेस कसे इन्क्रीज करता येतील, तर बाय युजिंग पायलट टनेल आपण ते फेसेस अवेलेबल करतो, एक्स्ट्राचे फेसेस, आणि ह्या कोणत्याही मेथडचा तिथं वापर करू शकतो. सो NATM जी आहे एक प्रकारची मेथड जी आहे ती आपण ही पण वापरू शकतो. इथं फुल फेस मेथड पण वापरू शकतो, हिडिंग बेंच आणि ड्रिप मेथड पण वापरू शकतो पायलट टनेलमध्ये. सो पायलट टनेल मुळात काय आहे की एक्स्ट्राचे फेसेस अवेलेबल करून देण्यासाठीची एक मेथड आहे. ओके, पायलट टनेल. सो एक त्याचं नाव जे आहे 6वं ते सुद्धा इथं लक्षात असू द्या. तर हे झालं सगळं कुणाबद्दल, हार्ड रॉक. जर का हार्ड रॉक असेल तर त्यामध्ये सगळ्यात आधी फुल फेस मेथड स्मॉल साईज टनेलिंगमध्ये, नंतर ड्रिफ्ट मेथड लार्ज साईज असेल तर, हिडिंग अँड बेंच मेथड 3 मेथड ह्या खूप महत्त्वाच्या मेथड आहेत. 3 मेथड खूप महत्त्वाच्या आहेत. हिडिंग मेथड तर मॉडरेट साईज टनेलमध्ये यूज केली जात असते, मॉडरेट साईज थोडक्यात ॲव्हरेज साईज टनेलमध्ये. NATM मेथड 4थी मेथड NATM मेथड, या मेथडचा यूज, या मेथडचं प्रिन्सिपल आणि या मेथडची वेगवेगळी नावं हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि बाकीच्या 2 मेथड फक्त लक्षात असू द्या, कॅन्टिलिव्हर कार्डम मेथड आणि पायलट टनेल मेथड. सो 4 मेथड जे आहेत जसे की फुल फेस मेथड, ड्रिफ्ट मेथड, हिडिंग अँड बेंच आणि NATM मेथड. हार्ड रॉकच्या 4 मेथड अतिशय महत्त्वाच्या आहेत. 2 मेथडची फक्त नावं लक्षात असू द्यात. आता यानंतर सुरू करूया आपण टनेलिंग इन सॉफ्ट सॉईल. ओके, टनेलिंग इन सॉफ्ट सॉईल. तर यामध्ये खूप साऱ्या मेथड आपल्याला डिस्कस करायच्या आहेत सॉफ्ट सॉईलमध्ये. तर
द सॉफ्ट सॉईल इज एक्सकॅव्हेटेड विथ द हेल्प ऑफ, लक्षात घ्या सॉफ्ट सॉईलमध्ये कोणत्याही प्रकारचं एक्सप्लोजिव्ह आपण वापरणार नाही आहोत, हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. इथं आपण एक्सप्लोजिव्हचा वापर करणार नाही आहोत हां, लक्षात घ्या. जे काही लोकली अवेलेबल जे इन्स्ट्रुमेंट असतात, जे इक्विपमेंट असतात, जसं की पिक्स, शॉवेल, एक्सेट्रा, जे फावडे, कुदाळ, टिकाऊ, कुऱ्हाडी यांचा वापर करून आपण जे आपण शेतीसाठी वापरतो का नाही, जे इक्विपमेंट आपण शेतीमध्ये थोडंसं मला एक्सकॅव्हेशन करायचं शेतीतलं, बांध बनवायचे, बर्ड्स आपण ज्याला म्हणतो, तर त्यासाठी जे इक्विपमेंट वापरतो ते त्या इक्विपमेंटचा वापर करून आपण हे एक्सकॅव्हेशन करत असतो सॉफ्ट सॉईलमध्ये. कारण सॉईल सॉफ्ट आहे, इथं हार्ड रॉक नाही आहे, एक्सप्लोजिव्हची गरज नाही, ड्रिलिंगची एवढी गरज नाही आपल्याला इथं. द सॉफ्ट सॉईल डज नॉट रिक्वायर्ड एक्सप्लोजिव्ह, हे सेंटेन्स जे आहेत ना, हे मॅच द फॉलोइंगमध्ये किंवा कोणतं इनकरेक्ट कोणतं करेक्ट अशा टाईपमध्ये विचारले जात असतात. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज इनकरेक्ट फॉर सॉफ्ट सॉईल एक्सकॅव्हेशन, मग त्यामध्ये असे सेंटेन्स तुम्हाला मिळत असतात. त्यामुळे हे समजून घेणं गरजेचं आहे. सॉफ्ट सॉईल आहे ती इझिली एक्सकॅव्हेट होणार आहे, एक्सकॅव्हेशन वर्क पण याच्यात फास्ट होणार आहे. प्रॉब्लेम असतो हार्ड रॉकचा. हार्ड रॉकमध्ये आपल्याला एक्सकॅव्हेशन करण्यासाठी एक्सप्लोजिव्हची गरज असते, एक्सप्लोजिव्ह फिडअप करण्यासाठी आपल्याला ड्रिल होलची गरज असते, तो बनवण्यासाठी ड्रिलिंगची गरज असते. सो त्यामुळे काय होतं की टाईम वाढतो, कॉस्ट पण वाढते, बरोबर. आणि मग त्यामुळे काय होतं की ओव्हरऑल टाईम जो आहे तो वाढतो आपला. तो प्रॉब्लेम आपला हार्ड रॉकचा आहे, सॉफ्ट सॉईलमध्ये अडचण नाही आहे. ठीक आहे, पुढे. पण इथं प्रॉब्लेम काय तो बी लक्षात घ्या. सॉफ्ट सॉईल रिक्वायर्ड इमिडिएट सपोर्ट आफ्टर दी कन्स्ट्रक्शन किंवा एक्सकॅव्हेशन. एक्सकॅव्हेशन तुम्ही करताय तर इमिडिएटली आपल्याला रूफचा जो पोर्शन आहे, साईडचा जो पोर्शन, त्याला इमिडिएट आपल्याला सपोर्ट प्रोव्हाइड करावा लागतो इन केस ऑफ द सॉफ्ट सॉईल. तसं रॉकमध्ये गरजेचं नाही आहे, तरी आपण तिथं प्रोव्हाइड करतो, पण गरजेचं नाही. कारण रॉकमध्ये काय होतं की रॉक जो आहे तो सेल्फ सपोर्टिंग असतो, तो काही वेळेपर्यंत स्वतःला सपोर्ट देऊच शकतो. त्यामुळे तिथं नाही प्रोव्हाइड केलं तरी चालतं, पण आपण कंपल्सरी मिनिमम प्रोव्हाइड करत असतो फॉर सेफ्टी पर्पज. पण मित्रांनो सॉफ्ट सॉईल असेल तर इथं इमिडिएट आपल्याला सपोर्टची गरज असते. तर हा पॉईंट सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे की सॉफ्ट सॉईल इज रिक्वायर्ड इमिडिएट सपोर्ट आफ्टर दी एक्सकॅव्हेशन. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. सगळे हे जे पॉईंट्स आहेत ना, हे थेरी पॉईंट्स तुम्हाला ॲज अ स्टेटमेंट म्हणून एक क्वेश्चनमध्ये दिसतील, आणि कोणतं करेक्ट कोणतं इनकरेक्ट आहे तुम्हाला शोधायला विचारतीलच. पुढे मी तुम्हाला PYQ घेईलच या युनिटचे. पुढे डिपेंडिंग अपॉन द स्टॅबिलिटी ऑफ द सॉईल, सॉफ्ट सॉईल याला परत 4 क्लासमध्ये फर्दर क्लासिफाय केलं जातं. त्यातली नावं लक्षात घ्या. रनिंग ग्राउंड, सॉफ्ट ग्राउंड, फर्म ग्राउंड आणि सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड. अशा 4मध्ये सॉफ्ट सॉईल आहे, रॉक नाही आहे, सॉफ्ट सॉईल आहे म्हणजे माती थोडक्यात. तर त्याला परत आणखी 4 कंडिशनमध्ये आपण क्लासिफाय करतो, 4 ग्राउंड कंडिशनमध्ये सॉफ्ट सॉईलला. आता कशा पद्धतीने ते बघू आपण वन बाय वन. तर यावरती ऑलरेडी क्वेश्चन बनलेले आहेत, ऑलरेडी 1-2दा प्रश्न बनले आहेत की मॅच द फॉलोइंगमध्ये पण की ए सेक्शनमध्ये 4 नावं असतात आणि बीला त्यांच्या प्रॉपर्टीज असतात किंवा ती ग्राउंड कंडिशन एक्झॅक्टली कशी ते असतात, आणि मॅच द फॉलोइंग अशा टाईपचे प्रश्न आधीसुद्धा बनलेत, येणाऱ्या एक्झाममध्ये पण बनू शकतात. सो सॉफ्ट सॉईलला ह्या 4 ग्राउंड कंडिशनमध्ये आपण क्लासिफाय करू शकतो. आता बघूया बघा वन बाय वन. पहिले आहे रनिंग ग्राउंड. ओके, रनिंग ग्राउंड. आता रनिंग ग्राउंड कोणाला म्हणायचं की एक्सकॅव्हेशन करताना सॉफ्ट सॉईलच आहे, ज्या सॉईलचं सॉफ्ट सॉईल आहे, पण ज्या सॉईलमध्ये आपल्याला इमिडिएट सपोर्टची गरज लागते रूपला पण आणि साईडला पण. द सॉईल इन विच इमिडिएट सपोर्ट इज रिक्वायर्ड आफ्टर द एक्सकॅव्हेशन टू द रूप अँड साईड, त्या ग्राउंड कंडिशनला म्हणतात रनिंग ग्राउंड कंडिशन. मोस्टली हे आपल्याला बघायला मिळते नॉन कोहेजिव्ह टाईपच्या सॉईलमध्ये. म्हणजे जर का ग्रॅव्हल असेल किंवा जर का सँड असेल तर ती सँड जी आहे ना इझिली, म्हणजे तुम्ही एक्सकॅव्हेशन करताय ना लगेच ती खाली वाहून येते. सो त्याला इमिडिएटली सपोर्टची गरज असते, लक्षात घ्या. त्याला आपण म्हणतो रनिंग ग्राउंड. दीज आर द सॉईल इन विच रूप अँड साइड्स रिक्वायर्ड इमिडिएट सपोर्ट आफ्टर दी एक्सकॅव्हेशन. इमिडिएट सपोर्टची याला गरज असते, त्याला आपण म्हणतो रनिंग ग्राउंड, इमिडिएट सपोर्ट. लक्षात घ्या. एक्झाम्पल काय आहेत त्याचे? कोहेजन लेस सॉईल म्हणजेच काय, ड्राय सँड, ड्राय सँड. ओके, ड्राय सँड किंवा सिम्पली सँड ऑर ग्रॅव्हल, सँड ऑर ग्रॅव्हल हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत रनिंग ग्राउंडचे. इमिडिएट सपोर्टची गरज असते रूपला आणि साईडला सुद्धा. सेकंड, सॉफ्ट ग्राउंड. आता या केसमध्ये लक्षात घ्या, जर मी तुम्हाला एक क्रॉस सेक्शन जर दाखवला तर तुम्ही मला सांगा बरं, या क्रॉस सेक्शनमध्ये प्रेशर जास्त कुठे असणार? या क्रॉस सेक्शनमध्ये प्रेशर जास्त कुठे असणार? म्हणजे रूपला असेल टॉपला का साईडला प्रेशर जास्त असणार? साहजिक आहे, रूप किंवा टॉप यावरती प्रेशर सगळ्यात जास्त असतो. त्यामुळे आपण काय करतो बघा, सगळ्या क्रॉस सेक्शनमध्ये मोस्ट ऑफ द टाइम सगळ्या क्रॉस सेक्शनमध्ये टॉपला रूपला पोर्शनला आर्च शेप आपण प्रोव्हाइड केलेला असतो, कारण तिथं प्रेशर जास्त येणार आहे, लक्षात घ्या. तर
असं जिओलॉजिकल फॉर्मेशन किंवा अशी ग्राउंड कंडिशन की त्यावेळेस रूप रिक्वायर्ड्स इमिडिएट सपोर्ट बट साईड कॅन स्टँड विदाऊट सपोर्ट फॉर फ्यू टाइम्स. लक्षात घ्या, साईड ज्या आहेत ना काही वेळेसाठी विदाऊट सपोर्ट थांबू शकतात, पण मात्र रूपला किंवा टॉपला इमिडिएट सपोर्टची गरज असते. अशा टाईपची जी ग्राउंड कंडिशन असते त्याला म्हणतात सॉफ्ट ग्राउंड. त्याला काय म्हणतात? सॉफ्ट ग्राउंड. दोघांमधला फरक लक्षात घ्या. रनिंग ग्राउंडमध्ये जो रूप आहे किंवा टॉप पोर्शन आहे आणि ज्या साईड आहेत दोघंच्या दोघं लूज आहेत, त्यांना इमिडिएट सपोर्टची गरज असते. आता सॉफ्टमध्ये काय होतं आहे की साईड कॅन स्टँड फॉर सम टाइम्स विदाऊट सपोर्ट बट रूप रिक्वायर्ड्स इमिडिएट सपोर्ट. कारण रूपवरती प्रेशर जास्त आहे, सो इट रिक्वायर्ड्स इमिडिएट सपोर्ट. तर त्याला म्हणतात सॉफ्ट ग्राउंड. सो दीज आर द सॉइल इन विच रूप रिक्वायर्ड्स इमिडिएट सपोर्ट आफ्टर दी एक्सकॅव्हेशन बट वॉल कॅन स्टँड फ्यू मिनिट्स विदाऊट सपोर्ट. वॉल जे आहेत द वॉल कॅन स्टँड विदाऊट सपोर्ट फ्यू मिनिट्स. काही मिनटापर्यंत विदाऊट सपोर्ट थांबू शकतात. मग याचं एक्झाम्पल काय? डॅम्प सँड. इथं आहे ड्राय सँड. डॅम्प म्हणजे काय की त्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असणार आहे, डॅम्प सँड. त्यासोबतच क्ले एक्सेट्रा. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सॉफ्ट ग्राउंड. तर याची डेफिनेशन पण लक्षात असू द्या आणि त्यासोबत त्याचं एक्झाम्पल पण लक्षात असू द्या. ओके, इथं दोघांना टॉपला पण आणि साईडला पण इमिडिएट सपोर्टची गरज असते. इथं मात्र साईड्स कॅन स्टँड विदाऊट सपोर्ट फॉर फ्यू मिनिट्स. नेक्स्ट फर्म. आता बघा, सुरुवातीला दोघांना इमिडिएट सपोर्ट लागत होता, नंतर साईड काही मिनटापर्यंत, पण टॉप लगेच सपोर्ट लागत होता. आता या केसमध्ये टॉप जो आहे तर काही मिनटापर्यंत थांबू शकतो आणि व्हॉट अबाउट साईड काही हवरपर्यंत. म्हणजे लक्षात येते का? आधी इमिडिएट, मग मिनिट आणि हवर. समजते तुम्हाला? सो इन केस ऑफ रनिंग ग्राउंड बोथ रिक्वायर्ड्स इमिडिएट सपोर्ट. इन केस ऑफ द सॉफ्ट ग्राउंड रूप रिक्वायर्ड इमिडिएट सपोर्ट, साईड कॅन स्टँड फॉर मिनिट विदाऊट सपोर्ट. आता फर्म ग्राउंडमध्ये रूप कॅन स्टँड फॉर मिनिट, साईड कॅन स्टँड फॉर हवर्स विदाऊट सपोर्ट. काही मिनटापर्यंत रूप थांबू शकतो विदाऊट सपोर्ट, काही तासापर्यंत साईड जे आहेत विदाऊट सपोर्ट थांबू शकतात. अशा ग्राउंडला म्हणतात फर्म ग्राउंड. हे डेफिनेशन महत्त्वाचे. दीज आर द सॉइल्स in which root can stand for minute. Root can stand for minute. Cone root without support, and wall can stand for 1 to 2 hours after the excavation. After the excavation, without support. Without support. Okay, लक्षात घ्या. वॉल म्हणजेच काय रे? साईड. वॉल कॅन स्टँड फॉर 1 to 2 hours. रूप काही मिनटापर्यंत, वॉल काही हवर्सपर्यंत थांबू शकतात विदाऊट सपोर्ट. दॅट टाईप ऑफ सॉईल, दॅट टाईप ऑफ सॉफ्ट सॉईल इज नोन ॲज द फर्म ग्राउंड. त्याचं एक्झाम्पल सिमेंटेड सँड. पहिल्या याच्यामध्ये ड्राय सँड, सॉफ्ट ग्राउंडमध्ये डॅम्प सँड. इथं सँड आहे पण त्यामध्ये सिमेंटेड सँड म्हणजे काय की त्यामध्ये थोडंसं सिमेंट ॲड झालेलं असणार, म्हणजे बाइंडिंग प्रॉपर्टी त्याला, त्याचं कोहेजन वाढलं आहे. किंवा फर्म क्ले. प्रिव्हियस केसमध्ये क्ले होता, आता फर्म क्ले. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फर्म ग्राउंड. नेक्स्ट सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड. आता या केसमध्ये जो टॉपचा पोर्शन आहे, ज्याला आपण काय म्हणतो रूपचा पोर्शन आहे, तो काही तासापर्यंत थांबू शकतो. साईडसुद्धा काही तासापर्यंत थांबू शकतात पर्टिक्युलर लेन्थसाठी. सो दीज आर द सॉइल्स in which roof and wall can stand unsupported. Unsupported means what? Without support. Up to short length of 1.5 meter to the 5 meter. 1.5 मीटरपासून 5 मीटरच्या लेंथपर्यंत रूप अँड सँड अँड साईड्स कॅन स्टँड विदाऊट सपोर्ट फॉर शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम. फॉर द शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम. याचं बेस्ट एक्झाम्पल काय? सिमेंटेड स्टोन किंवा सँड स्टोन ज्याला म्हणतो, हे एक्झाम्पल्स आहेत. सो अशा 4 कंडिशनमध्ये आपण काय करू शकतो? सॉफ्ट सॉईलला क्लासिफाय करू शकतो. आता दोघांना, हे सगळ्या गोष्टींना मी एकत्र आणतो. इथं बघा, हे बघा, सगळ्यात पहिलं काय बघितलं तुम्ही? रनिंग ग्राउंड. रनिंग ग्राउंड. ना इथं म्हणतो मी टाइप्स ऑफ सॉफ्ट सॉइल. हां, आणि इथं आपण म्हणूया रूफ. इथं मी म्हणतो वॉल किंवा साईड्स. बघा, लक्ष द्या ना. इथं झालं कसं? नंबर 1 रनिंग ग्राउंड.
नंबर 1. नंबर 2 इथं मी आणखी एक परत एक कॉलम करतील मला. नंबर 3 आणि नंबर 4. इथं म्हणतो मी सॉफ्ट ग्राउंड, नंतर फर्म ग्राउंड. हे सगळे प्रकार आहेत कशाचे? सॉफ्ट सॉईलचे. सेल्फ सपोर्टिंग, सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड. हां, लक्षात घ्या. चला आता रूपबद्दल मेन्शन करू आपण. हां, रूपबद्दलचं बोला. रनिंग ग्राउंडमध्ये रूप अँड साईड इमिडिएट सपोर्ट. इथं काय लागेल? इमिडिएट सपोर्ट. इमिडिएट सपोर्ट. इमिडिएट सपोर्ट. व्हॉट अबाउट द सॉफ्ट ग्राउंड? इमिडिएट सपोर्ट कोणाला लागणार? रूपला. इमिडिएट सपोर्ट लागेल. पण वॉल अँड साईड फ्यू मिनिट्स विदाऊट सपोर्ट काही मिनिटापर्यंत तर राहू शकतात. फर्म ग्राउंडमध्ये फ्यू मिनिट्सपर्यंत रूप राहू शकतो आणि 1 to 2 आवर्सपर्यंत साईड्स राहू शकतात विदाऊट सपोर्ट. इन केस ऑफ सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड दोघांमध्ये रूप अँड साईड्स कॅन स्टँड फॉर 1.5 मीटर to 5 मीटर ऑफ डिस्टन्स फॉर शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम. हे लक्षात घ्या. ओके. त्यानंतर आता यांचे एक्झाम्पल आपण लिहून घेऊ समोर. खास करून याचं एक्झाम्पल काय असणार? कोहेजनलेस सॉइल, म्हणजे मी असं म्हणतो ड्राय सँड अँड ग्रॅव्हल. इथं काय असणार? डॅम्प सँड अँड क्ले. इथं सिमेंटेड सँड अँड फर्म क्ले. इथं काय? सिमेंटेड स्टोन्स अँड सँडस्टोन. ओके. अशी तुम्ही एका पेजवरती ही पूर्ण समरी जी आहे 4ही टाईपच्या ग्राउंड कंडिशनची तुम्ही नोट डाऊन करू शकता. ठीक आहे. अशी व्यवस्थित समरी लिहून घ्या. यावरती मात्र मित्रांनो हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. आतापर्यंत 2-3दा यावरती प्रश्न विचारले गेलेत MPSC मध्ये. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट चार्ट. ओके, झालं असेल. नेक्स्ट बघू. आता हे सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन इन्व्हॉल्व इन सॉफ्ट सॉईल टनेलिंग. सॉफ्ट सॉईलमध्ये जर का टनेल वर्क आपल्याला करायचं असेल, टनेलिंग करायची असेल तर एक्झॅक्टली काय सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन असणार आहे लक्षात घ्या. तर पहिली गोष्ट की सेटिंग अप तर कॉमन आहे. हार्ड रॉकमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सेटिंग अप म्हणजे टनेलचा क्रॉस सेक्शन डिफाईन करा. हार्ड रॉकमध्ये पण आणि इथं पण. लगेच त्याला लागून सेकंड ऑपरेशन कोणतं होतं? ड्रिलिंगचं. इथं ड्रिलिंगचं ऑपरेशन नाही आहे. आता ड्रिलिंग नाही आहे तर त्या ड्रिल होलला आपण लोड पण करणार नाही. लोड नाही करणार तर ब्लास्टिंग पण करणार नाही आहेत. लक्षात येत तुम्हाला? सो इथं पण त्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सो इथं ड्रिलिंग नाही आहे, लोडिंग नाही आहे, ब्लास्टिंग नाही आहे. ब्लास्टिंग झाल्यानंतर जे काय आपण रिमूव्ह करतो डस्ट पार्टिकल म्हणा किंवा फाऊल गॅसेस म्हणा तेही करण्याची गरज नाही आहे. डायरेक्टली काय मायनिंग ऑर एक्सकॅव्हेशन जे काही लोकली अवेलेबल इक्विपमेंट आहेत आपल्याकडे त्यांचा वापर करून डायरेक्टली आपण एक्सकॅव्हेशन वर्क सेटिंग अप नंतर करू शकतो. ओके. त्यानंतर काय एक्सकॅव्हेशन होतानाच दिस सॉईल रिक्वायर्स इमिडिएट सपोर्ट ना, कारण ह्या सॉफ्ट सॉईल आहे लगेच त्याला इमिडिएट टिम्बरिंगची गरज असते. सो एक्सकॅव्हेशन करताना लगेच आपल्याला काय करायचं आहे? ग्राउंड सपोर्ट ऑर टिम्बरिंग प्रोव्हाइड करायची. आणि त्यानंतर मकिंग ऑपरेशन आपण करणार आहोत म्हणजे जे काही एक्सकॅव्हेटेड मटेरियल त्याला आपण रिमूव्ह करणार आणि फायनली आपण त्याला प्रोव्हाइड करणार लाईनिंग. ओके. सो मकिंग आणि लाईनिंग हे ऑपरेशन तर इथं पण आहेत आणि रॉकमध्ये पण आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथं मकिंग ऑपरेशनच्या आधी मित्रांनो आपल्याला टिम्बरिंग करावी लागते.
हार्ड रॉकमध्ये मात्र हार्ड रॉक सेल्फ सपोर्टिंग असल्यामुळे सेटिंग अप झालं, ड्रिलिंग झालं, लोडिंग झालं, ब्लास्टिंग झालं का त्यानंतर आपण काय करत असतो, व्हेंटिलेशन आणि डस्ट कंट्रोल करतो, लगेच मकिंग ऑपरेशन करतो. मकिंग ऑपरेशन नंतर आपण डिवॉटरिंग करतो आणि मग आपण टिम्बरिंग प्रोव्हाइड करत असतो. इथं मात्र मायनिंग किंवा एक्सकॅव्हेशन वर्क झाल्यानंतर लगेच आपल्याला काय करायचं आहे, टिम्बरिंग प्रोव्हाइड करायची, कारण ही सॉफ्ट सॉईल आहे, याला इमिडिएट टिम्बरिंगची गरज असते आणि त्यानंतर आपण मकिंग किंवा लायनिंग वगैरे जो पार्ट आहे तो आपण प्रोव्हाइड करणार. तर हा सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन असतो इन सॉफ्ट सॉईल. तर हे लिहून घ्या, सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन. यामध्ये सिक्वेन्स ऑफ ऑपरेशनमध्ये कमी ऑपरेशन्स लक्षात येतील तुम्हाला. हार्ड रॉकमध्ये मात्र आपल्याला सिक्वेन्स जास्त होते, खूप मोठ्या प्रमाणात ड्रिलिंग करावे लागतं ना, लोडिंग करावं लागतं, ब्लास्टिंग करावं लागतं, डस्ट कंट्रोल करावा लागतो, त्यासोबत फाऊल गॅसेसला रिमूव्ह करावं लागतं. तर त्यामुळे तिथं नंबर ऑफ स्टेप्स वाढतात, इथं स्टेप्स कमी आहेत. ओके, हे व्यवस्थित लिहून घ्या. सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन इन्व्हॉल्व इन सॉफ्ट सॉईल टनलिंग. आता याच्यानंतर मेथड्स आहेत. ओके, या वेगवेगळ्या मेथड्स हा पण चार्ट तुम्ही काढू शकता. ऑलरेडी आपण सुरुवातीला काढलाय की मेथड्स रिक्वायर्ड टिम्बरिंग, ज्याला इमिडिएट टिम्बरिंगची गरज असते, आणि काही मेथड्स अशा आहेत की त्यांना टिम्बरिंगची गरज नसते. त्या मेथडमध्येच अशा काही गोष्टी आहेत की त्या ऑटोमॅटिकली काय करतात, सपोर्ट प्रोव्हाइड करतात. जसं NATM मेथडमध्ये, NATM मेथडमध्ये सपोर्ट ग्राउंड कंडिशन जे आहे, सराउंडिंग ग्राउंड कंडिशन जी आहे त्याचं सपोर्टिंग सिस्टीम म्हणून ऍक्ट होत असते इन NATM मेथड इन केस ऑफ द हार्ड रॉक. तसंच ह्या मेथड अशा आहेत की यामध्ये वापरले जाणारे इक्विपमेंटच असे आहेत की ते ऑटोमॅटिकली ग्राउंडला काय करतात, सपोर्ट प्रोव्हाइड करत असतात. सेपरेट टिम्बरिंगची इथं गरज नसते. या 3 मेथडची नावं लक्षात घ्या. आणि इथं जवळजवळ 4 पोलिंग, निडल बीम, आर्मी मेथड, अमेरिकन मेथड, इंग्लिश मेथड, बेल्जियम, ऑस्ट्रेलियन, जर्मन, इटालियन, जवळजवळ 9 मेथड आहेत आणि ह्या 3 12 अशा 12 मेथड आहेत. ओके, मग बघा आता पहिली मेथड जी 4 पोलिंग मेथड, याला सुरुवात करण्याच्या अगोदर जे काही गोष्टी आपण आतापर्यंत डिस्कस केल्या त्यांना एकदा रिवाइज करूया आणि मग ह्या मेथडला सुरुवात करूया. लक्षात घ्या 4 पोलिंग मेथड. तर बघा या लेक्चरमध्ये आपण सुरुवात केली आहे हिडिंग आणि बेंच पासून. हिडिंग आणि बेंच पासून, ठीक आहे. सो हिडिंग कोणाला म्हणायचं, हिडिंग इज द पोर्शन विच इज एक्सकॅव्हेटेड फर्स्ट आणि बेंच इज द पोर्शन विच इज एक्सकॅव्हेटेड लॅटर ऑन आफ्टर द हिडिंग. त्यानंतर हिडिंग आणि बेंच मेथड जे आहे इट इज यूज फॉर दी मॉडरेट ऑर ॲव्हरेज साईज ऑफ टनेल. या मेथडमध्ये कम्प्लीट क्रॉस सेक्शनचे 2 पार्ट केले जातात आणि जो पार्ट आपण आधी एक्सकॅव्हेट करतो दॅट इज हिडिंग, जो नंतर एक्सकॅव्हेट करतो दॅट इज बेंच. मोस्टली टॉपला हिडिंग केली जाते आणि बॉटमला बेंच केलं जातं. टॉपला हिडिंग ही मोस्टली प्रेफर करतात. यामध्ये जर का रॉक हा जर का स्ट्रॉंग असेल, साऊंड रॉक असेल तर जवळजवळ 3 ते 3.5 मीटर जे आहे हिडिंगचा पोर्शन हा अहेड असतो बेंचच्या. यामध्ये ड्रिलिंग जे आहे ऑपरेशन, ड्रिलिंग ऑपरेशन आणि मकिंग ऑपरेशन हे सायमल्टेनियस होतं. हिडिंग आणि बेंचला ड्रिलिंग झाल्यानंतर लोडिंग पण सायमल्टेनियस होतं. त्यासोबत ब्लास्ट करताना एका ब्लास्टमध्ये एक हिडिंग आणि एक बेंचचा पोर्शन जो आहे तो फायर केला जातो. बेंचचा पोर्शन काही सेकंद आधी फायर करतात हिडिंगच्या, हे आपण इथं डिस्कस केलं, ठीक आहे. आणि हिडिंगचा पोर्शन काही पार्टपर्यंत किंवा टोटल लेंथपर्यंत पण असू शकतो, पण मोस्टली आपण काही पार्टमध्ये यूज करत असतो. हे सगळं आपण इथं डिस्कस केलेलं आहे. सो जर का टॉपचा पोर्शन आधी एक्सकॅव्हेट करतात त्याला म्हणतो टॉप हिडिंग, बॉटम बेंचिंग. जर का बॉटमचा पोर्शन आधी एक्सकॅव्हेट करत असाल त्याला म्हणतो बॉटम हिडिंग आणि टॉपच्या पोर्शनला टॉप बेंच किंवा स्टॉपिंग म्हटलं जातं. नंतर ॲडव्हान्टेज काय या मेथडचं की ड्रिलिंग अँड मकिंग डन सायमल्टेनियस. आणि डिसॲडव्हान्टेज काय की जो हिडिंगचा पोर्शन आहे, टॉपमध्ये जो हिडिंगचा पोर्शन आहे मात्र त्याचं मकिंग करत असताना आपल्याला खूप डिफिकल्टी येते किंवा टाईम कन्झ्युमिंग असते. कोणत्या पोर्शनची, टॉप हिडिंग. टॉप हिडिंग इथं रिमूव्हल ऑफ मक फ्रॉम हिडिंग म्हणण्यापेक्षा टॉप हिडिंग, टॉपला जी हिडिंग आहे त्याचं रिमूव्ह करताना अडचण येते. कॅन्टिलिव्हर कार डम मेथड, पायलट टनेल मेथड, हे फक्त नावं लक्षात असू द्या. यानंतरची मेथड आपण डिस्कस केली NATM मेथड, न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड. इट इज स्पेशल मेथड, रिसेंटली डेव्हलप मेथड आणि इकॉनॉमिकल मेथड आहे फॉर दी रॉक. देन इट इज स्पेशल मेथड. आणि या मेथडमध्ये काय की द रॉक मास अराउंड द टनेल एक्सकॅव्हेशन इज मेड टू ॲक्ट ॲज अ लोड बेअरिंग मेंबर टुगेदर विथ सपोर्टिंग सिस्टीम. थोडक्यात याला समजून घ्यायचं असेल तर टनेलिंगचं म्हणजे टनेल वर्क होताना एम्प्टी स्पेस तयार बनते की नाही, एक्सकॅव्हेशन झाल्यानंतर सराउंडिंग सॉईल जी असते तीच काय करत असते, स्वतःलाच काय करते, सपोर्ट प्रोव्हाइड करत असते. सो या केसमध्ये लोड बेअरिंग मेंबर म्हणून ऍक्ट होत असते सराउंडिंग सॉईल टुगेदर विथ द सपोर्टिंग सिस्टीम. सपोर्टिंग सिस्टीमला सोबत घेऊन ते एक प्रकारचं सपोर्ट प्रोव्हाइड करत असते स्वतःलाच. ते मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन नंतर दाखवेल. या मेथडची वेगवेगळे नावं बघितली आपण. This method is also known as the sequential method.
ऑब्झर्वेशनल मेथड, शॉर्टकट मेथड, इम्पेरिकल डायमेन्शनिंग मेथड, कंट्रोल प्रेशर रिलीज मेथड. आणि दिस मेथड इज यूज फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ टनेल बिलो द बिल्ट अप एरिया, त्याला आपण सबवे कन्स्ट्रक्शन म्हणतो. स्वेलिंग कंडिशन ऑफ सॉईलमध्ये वापरू शकतात. ॲबनॉर्मल जिओलॉजिकल फॉर्मेशन असेल तिथेही वापरू शकतात. आणि ज्या ठिकाणी रॉक हा एक हाय प्रेशर एक्झर्ट करतोय, थोडक्यात लूज रॉक आहे, ॲबनॉर्मल रॉक आहे, अनस्टेबल रॉक ज्याला आपण म्हणतो, फ्रॅक्चर रॉक, ब्रोकन रॉक, तिथेही आपण ही मेथड यूज करू शकतो. नंतर पायलट टनेल मेथडचं नाव लक्षात असू द्या फक्त. पुढे टनेलिंग इन सॉफ्ट. सो सॉफ्ट सॉईलमध्ये जर टनेलिंग करायची असेल तर आपण जे लोकली अवेलेबल इक्विपमेंट आहेत त्यांचा वापर करतो. इथं कोणत्याही प्रकारची एक्सप्लोजिव्हची गरज नसते, मात्र इमिडिएट आपल्याला सपोर्ट प्रोव्हाइड करावा लागतो, इमिडिएट टिम्बरिंग लागते. सॉफ्ट सॉईलला परत आपण बेस ऑन द स्टॅबिलिटी 4 क्लासमध्ये आपण क्लासिफाय करतो. नंतर त्याच्यामध्ये रनिंग ग्राउंड, सॉफ्ट ग्राउंड, फर्म ग्राउंड, सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड. रनिंग ग्राउंड हा असा ग्राउंड आहे की ज्यामध्ये रूफ आणि साईडला इमिडिएट सपोर्टची रिक्वायरमेंट असते. नंतर जो सेकंड टाईपचा आहे सॉफ्ट ग्राउंड, तर यामध्ये रूफला मात्र इमिडिएट सपोर्ट लागतात आणि साईड कॅन स्टँड फॉर फ्यू मिनिट्स विदाऊट सपोर्ट. नंतर फर्म जो आहे, रूफ कॅन स्टँड फॉर मिनिट्स आणि साईड जे असतात कॅन स्टँड फॉर 1 to 2 hours. आणि लास्टला आहे सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड, यामध्ये मात्र रूफ अँड साईड कॅन स्टँड फॉर शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम अप टू 1.5 मीटरपासून 5 मीटरच्या लेंथसाठी. नंतर मी याचा एक हा जो समरी आहे ही व्यवस्थित लक्षात घ्या मात्र. याच्यानंतर सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन इन केस ऑफ सॉफ्ट टनेल. सेटिंग अप, आधी सेटिंग अप करा, ड्रिलिंगची गरज नाही आहे, डायरेक्टली मकिंग और एक्सकॅव्हेशन वर्क सुरू करा. सायमल्टेनियसली टिम्बरिंग करावे लागेल आपल्याला, इमिडिएट टिम्बरिंग, नंतर मकिंग आणि फायनली लाईनिंग, अशा पद्धतीने. सो स्टेप्स कमी आहेत त्याच्यामध्ये. आता आपण सुरुवात करूया. मेथड्स रिक्वायर्ड टिम्बरिंग विदाऊट टिम्बरिंग. तर यामध्ये आता आपण सुरुवात करणार आहोत पहिली मेथड ज्याचं नाव आहे 4 पोलिंग मेथड. ठीक आहे, 4 पोलिंग मेथडपासून आता आपण सुरुवात करूया. सो यामध्ये 4 पोलिंग मेथड एक्झॅक्टली काय आहे, त्याच्या प्रॉपर्टीज, त्याचा सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन, सगळ्या गोष्टी आपण 1 by 1 डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट 4 पोलिंग मेथड. ठीक आहे, सो 4 पोलिंग मेथडचा आधी स्पेसिफिकेशन बघू, नंतर त्याचं सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन आपण बघणार आहोत, वेगवेगळ्या पद्धतीने सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन. ठीक आहे, नंतर निडल बीम मेथड. सो सिक्वेन्स ऑफ ऑपरेशनमध्येच इथे मी त्याचं काही ॲडव्हान्टेज असतील, डिसॲडव्हान्टेज असतील, तेही मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करेन. आधी 4 पोलिंग काय असते ते आपण इथे बघूया. बघा 4 पोलिंग मेथड. दिस मेथड इज कॉमन इन रनिंग ग्राउंड. ही मेथड कोणत्या ग्राउंडमध्ये वापरली जाते? 4 पोलिंग मेथड. ऑलरेडी याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स विचारलेले आहे. दिस मेथड इज कॉमन इन रनिंग ग्राउंड. मित्रांनो 4 पोलिंग मेथड जी सगळ्यात ओल्ड मेथड आहे. नाउडेज आता रिसेंटली या मेथडला रिप्लेस केलं गेलं आहे बाय युझिंग द कंप्रेस एअर टनेलिंग मेथड. बाय युझिंग व्हॉट? कंप्रेस एअर टनेलिंग मेथड. ही जी 4 पोलिंग मेथड आहे हिला रिप्लेस केलं आहे बाय युझिंग कंप्रेस एअर टनेलिंग मेथड रिसेंटली. ठीक आहे, आणि कोणत्या ग्राउंडमध्ये ही मेथड वापरली जाते? इट इज बेस्ट सुटेबल इन केस ऑफ द रनिंग ग्राउंड, ज्या ग्राउंडमध्ये रूफ अँड साईड्स कॅन रिक्वायर्ड इमिडिएट सपोर्ट्स, ज्याच्यामध्ये इमिडिएट सपोर्टची गरज आहे रूफला आणि साईड्सला, वॉलला, अशा टाईपच्या ग्राउंडमध्ये मात्र ही मेथड वापरली जाते 4 पोलिंग मेथड. नेक्स्ट, दिस मेथड इज ओल्ड मेथड. आताच मी तुम्हाला म्हटलं दिस इज व्हॉट? इट इज ओल्ड मेथड अँड नाव इट इज रिप्लेस्ड बाय कंप्रेस एअर टनेलिंग मेथड. मित्रांनो हे दोघं तिघं पॉईंट अतिशय महत्त्वाचे. It is used in a running ground and nowadays it is replaced by compress air tunneling method. Compress air tunneling method. पण लक्षात घ्या, जेव्हा आता इथं बरेचसे मुलं गोंधळ काय करतात ते तुम्हाला मी पुढे सांगेलच. कंप्रेस एअर टनेलिंग मेथड जेव्हा मी तुम्हाला शिकवेल तर कंप्रेस एअर टनेलिंग मेथडसाठी बेस्ट सॉईल कोणती असते? क्ले असते. आणि वर्स्ट सॉईल कोणती असते? वर्स्ट सॉईल ती असते सँड किंवा ग्रॅव्हल. कंप्रेस एअर टनेलिंग मेथडची वर्स्ट सॉईल कोणती असते? सँड ऑर ग्रॅव्हल. पण आता इथं ह्या केसमध्ये 4 पोलिंग मेथडमध्ये इट इज बेस्ट सुटेबल इन केस ऑफ रनिंग ग्राउंड. मग रनिंग ग्राउंड म्हणजे काय? सँड, ग्रॅव्हल. मग इथं कन्फ्युजन असं होतं की 4 पोलिंग मेथड इट इज बेस्ट इन रनिंग ग्राउंड म्हणजे सँड अँड ग्रॅव्हल, बट त्याला ज्या मेथडने आता रिप्लेस केलंय कंप्रेस एअर टनेलिंग मेथड त्यासाठी वर्स्ट सॉईल कोणती आहे? सँड अँड ग्रॅव्हल. मग त्यामुळे जर का ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असा बनत असेल की 4 पोलिंग मेथड इज बेस्ट सुटेबल फॉर, तर त्यावेळेस रनिंग ग्राउंड हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल असणार म्हणजे सँड अँड ग्रॅव्हल. त्यानंतर जर असं विचारलं की जर का कॉम्प्रेस एअर टनेलिंग मेथड इज बेस्ट सुटेबल फॉर, तर क्लेमध्ये बेस्ट सुटेबल आहे. आणि वर्स्ट सॉईल फॉर कॉम्प्रेस एअर टनेलिंग मेथड सँड, ग्रॅव्हल. पण प्रश्न जर असा असेल की 4 पोलिंग मेथड इज रिप्लेस्ड बाय, तर त्यावेळेस तो कशाने रिप्लेस होतो? कंप्रेस एअर टनेलिंग मेथडने. ठीक आहे, हा जो कन्फ्युजन मी आता तुमच्यासोबत जे डिस्कस केलं की या मेथडची जी बेस्ट सॉईल आहे, या मेथडची जी बेस्ट सॉईल आहे, ज्या बेस्ट सॉईलमध्ये ज्या सॉईलमध्ये ही मेथड वापरली जाते बेस्ट, ती याच्यासाठी ही नेहमी वर्स्ट सॉईल आहे कंप्रेस एअरसाठी. हे लक्षात घ्या. ते मी तुम्हाला आणखी MCQ साठी तुम्हाला मी ते एक्सप्लेन करणारच आहे. पण लक्षात घ्या 4 पोलिंग मेथड रनिंगसाठी बेस्ट आहे.
आणि त्याला रिप्लेस कशाने करतोय आपण, कंप्रेसर टनेलिंग मेथडने रिसेंटली. पुढे इट इज स्लो मेथड. ही खूप स्लो मेथड आहे का, ते सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन मध्ये तुम्हाला कळेलच. इट इज स्लो मेथड, हेन्स यूज फॉर टनेल्स ऑफ स्मॉल डायमेन्शन फॉर वन लेन, सीवर्स, गॅस पाईप, ऑइल ॲट ऑर्डिनरी डेप्थ. सो ही जी मेथड आहे स्मॉल क्रॉस सेक्शनच्या टनेलसाठी वापरली जात असते, बिकॉज ऑफ इट इज टाइम कन्झ्युमिंग मेथड. ही मेथड कशी आहे, टाइम कन्झ्युमिंग मेथड आहे, स्लो मेथड आहे. याला बराचसा वेळ आपल्याला ह्या मेथडमध्ये लागत असतो. याचं सिक्वेन्स ऑफ ऑपरेशनमध्ये तुम्हाला मी ते सगळं सांगणारच आहे. सिक्वेन्स ऑफ ऑपरेशनचा पार्ट, ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेजचा पार्ट जो आहे आफ्टर द ब्रेक आपण तो कंटिन्यू करूया. तर मग आता ह्या पॉईंट फक्त लक्षात घ्या. 4 पोलिंग मेथड रनिंग राऊंडसाठी बेस्ट आहे. नाउ डे इट इज रिप्लेस बाय द कंप्रेसर टनेलिंग मेथड. इट इज टाइम कन्झ्युमिंग मेथड, स्लो मेथड आहे, त्यामुळे याला स्मॉल टनेल क्रॉस सेक्शनसाठी आपण यूज करत असतो. ओके, हे लक्षात घ्या. सो हे त्याचे झाले स्पेसिफिकेशन या मेथडचे. एक्झॅक्टली सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन जो आहे तो त्याचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करूया. सो थोडा लेंदी पार्ट आहे सिक्वेन्स ऑफ ऑपरेशनचा, आणि त्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स पण बनतात. याच्यानंतर जी निडल बीम मेथड मी तुमच्यासोबत डिस्कस करेल ना, पुढची मेथड ही निडल बीम मेथड, तर ह्या मेथडचे सिक्वेन्स ऑफ ऑपरेशनवरती रिसेंटली क्वेश्चन्स बनलेले आहेत. तर ह्या ज्या मेथड आपण आता इथं डिस्कस करणार आहोत थोडक्यात, इन केस ऑफ सॉफ्ट ग्राउंड, या सगळ्या मेथडचे मित्रांनो आपण सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन खूप चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. सो रिमेनिंग पार्ट जो तो ब्रेक नंतर डिस्कस करूया. बघा या चार्टवरती या परत, तो आपण जवळजवळ आता ह्या हार्ड रॉकच्या सगळ्या मेथड कंप्लीट केलेल्या आहेत. आता आपण सुरुवात केली 4 पोलिंग मेथडला. या 4 पोलिंग मेथडचं बेसिक सिक्वेन्स आता स्पेसिफिकेशन इथं डिस्कस केलंय. सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. ओके, आफ्टर दी ब्रेक. थँक्यू.